मुकेश सर, गीता मॅडम, दळवी सर, शिंदे सर, देशमुख मॅडम, समस्त कुलकर्णी मंडळी, सर्व विद्यार्थी या सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं स्वागत करताना मी असं सांगू इच्छिते की आजचं लेक्चर हे तिथी मुहूर्त याचं 5वं लेक्चर आहे. त्याच्यापूर्वी तिथी मुहूर्त आणि वर्षफल या सगळ्याचा विचार करताना आपण वर्षफल तर पाहिलंच आणि त्याची बेसिक माहिती पाहिली. गेल्या पिरियडला आपण 6 महिन्याचं भविष्य आपल्याला कसं वर्तवता येईल तिथीवरून याचा अंदाज घेतला, याचा अभ्यास केला आणि आता आज त्याच्या पुढे आपल्याला पुढचा टप्पा गाठायचा आहे. हे करत असताना आपण लग्न कसं बदलायचं नाही तेच ठेवायचं, तिथी कशी तीच ठेवायची, वार नक्षत्र योग याच्यात मात्र बदल होतो. रवीमध्ये कसा एखादा महिना बदल होतो, एखादा महिना पुढे जातो. या सगळ्याचा अभ्यास आपल्या यापूर्वी करून या वर्गाचं ग्राउंड झालेलं आहे. तेव्हा आता आपण पुढच्या टप्प्यावर जातोय, 5व्या लेक्चरवर जातोय. तेव्हा या लेक्चरसाठी सुरुवात करण्यासाठी सरांना विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. मॅडम तुमचं स्वागत आहे. सर्वांचं स्वागत आहे. इथे आपले जे काही सभासद आहेत. येस मॅडम. नाही, तुम्ही हे करताना सांगा, मी परत लॅपटॉप वरनं थोडं हे झालं होतंय माझं हळूहळू, पण बघतीये. हे मला शेअर करता येते आणि मी रेकॉर्डिंग पण लावलंय, पण बघते काय होतंय ते. ठीक आहे. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आता आपले आदरणीय सर्व सभासद आहेत. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. पण कुलकर्णी नेहमी जास्ती असतात, तर त्या सगळ्या कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आज आपण जे शिकणार आहोत, तर आजचा 6 महिन्याचं भविष्य पुढचं कसं जाईल, तर त्याचा जो काही लेखाजोखा जो आहे तो आपण गेल्या वेळेला पण शिकलो होतो आणि आता आज पण त्याच्यामधला विषय घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या वेळेला आपण 3 महिन्याचं भविष्य कसं असेल ते पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर 1 महिना नंतर जातकाच्या जीवनातील घडामोडी कशा असतील, तर ती प्लॅनेटरी पोझिशन जी आकाशामध्ये त्या काळामध्ये जी उपलब्ध असते, तर त्याला अनुसरूनच आपण त्याचं भविष्य वर्तवण्याची पद्धती आहे. तर तसंच आता पुढचे 6 महिने जातकाच्या जीवनामध्ये कशा हालचाली होतील, तर आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं की त्या ठिकाणी जिथे सूर्यग्रहाचं गोचर पाहिलं होतं, तर खरोखर त्या 6 महिन्यामध्ये प्रथम स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत सूर्य जो आहे तो कसा प्रतिसाद देतो, तिथे कोणत्या अंशाला आल्यानंतर कोणत्या तारखेला जातकाचे जे काही कार्य असतात किंवा ती सफल होतील का सफल होणार नाहीत, याबद्दल आपण पूर्णपणे फलादेश देणार आहोत. तर ज्या कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी अवश्य विचारावे. तुमच्या कल्पना ज्या असतात किंवा तुमचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न सुद्धा इतरांच्या फायद्यासाठी असतात, कारण का की त्याच्यातून पण काही गोष्टी शिकता येतात. म्हणून असं काही मनामध्ये असा संशय किंवा भीती बाळगू नये. प्रश्न विचारायला पूर्णपणे अधिकार आहे. प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिलं जाईल आणि त्यामुळे काय होतं की इत्यादी लोकांना पण शिकता येतं. तर आपल्याला शिकायचा जो काही भाग आहे तो फार महत्वाचा आहे. तर त्या ठिकाणी आता मॅडम जातकाची पूर्वीची जी कुंडली आहे ती मांडतील. म्हणजे त्याचं जन्मतारीख आणि जन्माचा जो हे दाखला आहे तर तो पाहतील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आता सध्याची कुंडली जी मांडायची आहे ती तिथी आणि त्या ह्याच्यावरती कशा तऱ्हेने आपण फलादेश देणार आहोत असा विचार करण्यात आहे. हॅलो सर. हा बोला बोला बोला. नाही, मी लावले, तुम्हाला दिसतंय की नाही? पण हो दिसतंय मला. 2 मिनिटं. आता तुम्ही फक्त तारीख डिक्लेअर करा. काही जुनी तारीख आहे ना मॅडम? हो, तारीख 21/4/1987 आहे आणि सकाळी 10:46 आणि 38 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि मुंबईचा जन्म आहे. आता नंतर आता पुढची दुसरी लावते ना. आता मेन कुंडली लावू ना, म्हणजे नाही, आता पहिला तिथी लावा आणि मुख्य कुंडली लावा. मग
ओके ओके, हा तिथी तिथी लावते, लावा. चालेल. होय होय. तिथी त्यांना कळली का याच्यावरती? तिथी तर हे येत नाही ना. हा हा, हम्म. लावते लावते, तिथी लावते, थांबा. लावली आहे तिथी, मूळ आता कुंडलीची ते तिथी. कृष्ण पक्ष हा अष्टमी आहे. हा. आणि आपल्याला जेव्हा 6 महिन्याच्या नंतरची कुंडली जेव्हा मांडायची असते त्यावेळेला कृष्ण पक्ष आणि अष्टमी येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दरम्यान असणारं नक्षत्र ह्याच्यावरून त्याचं भविष्य कसं कथन करायचं हा परिचय आपण देणार आहोत. आता मूळ कुंडली लावा. हा अष्टमी लाव. लक्षात ठेवा, कृष्ण पक्ष हो अष्टमी. हो, आणि ते श्रवण नक्षत्र आणि मंगळवार वार. हा. लावली कुंडली पण. बघा आता ही मूळ पत्रिका म्हणून लिहिलेली आहे त्याच्यावरती. तर हो मूळ पत्रिका जी आहे ती मिथुन लग्नाची पत्रिका आहे. 12व्या स्थानामध्ये मंगळ आहे, त्यानंतर चतुर्थामध्ये केतू आहे, षष्ठामध्ये शनी आहे, अष्टमामध्ये चंद्र आहे, आणि चतुर्थामध्ये गुरु बुध शुक्र राहूची युती आहे, आणि सूर्य मेष राशीमध्ये लाभस्थानामध्ये आहे. अशा तऱ्हेची ही पत्रिका त्याच्या जन्माच्या वेळेची स्थिती कशी होती त्याच्यावरती आपल्याला पुढच्या 6 महिन्याचं भविष्य कथन करायचं असतं. आता हा नियम आहे, तर ते लक्षात ठेवावं. ही कुंडली तुम्हाला त्या तारखेवरून काढता येईल, जी तारीख तुम्हाला दिलेली आहे, वेळ दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही ही पत्रिका बनवू शकता आणि त्याचा मग फलादेश आपण नंतर पाहणार आहोत. आता मॅडम आजची जी तारीख आहे ना, वर्तमान, म्हणजे होय ती होय. 6 महिन्याचं कथन कसं हा, करायचं त्याकरता. लावते लावते लावते. सर एक रिक्वेस्ट होती. मला तारीख दिसली नाही, मला तारीख सांगाल का प्लीज? हा मॅडम, जरा तारीख सांगा. सांगते सांगते. 21/4/1987. वेळ आहे 10:46 38 सेकंद. जातक पुरुष आहे आणि मुंबईचा जन्म आहे. ही मूळ पत्रिका आहे मॅडम. हो हो, धन्यवाद मॅडम. तर लावू का आता? हा लावा, ती आता नवीन पत्रिका लावा. हो म्हणजे हो, ती तारीख त्याचं. लावा पहिला. हो हो, पहिला तारीख लावते. लावा. होय होय. लावली, सांगू का? हा सांगा. दिसत नाही ना? मला दिसते, म्हणजे तुम्हाला नाही, मला माहिती दिसते. 22 डिसेंबर 2024. 22 डिसेंबर 2024. संध्याकाळचा जन्म आहे, 6:38. मुंबईचाच आहे आणि पुरुष जातक आहे. येस. झालं का सगळ्यांचं? बघा, म्हणजे मग पुढे हे लावायला. मला इकडनं, कारण माझ्या ह्याच्यावर मला काही दिसतच नाहीये. तुम्हाला दिसतंय की नाही मला नाही माहिती. हो, दिसतंय आम्हाला. दिसतंय अच्छा. मॅडम. ओके ओके. मला एका ह्याच्यावर दिसतंय, एका ह्याच्यावर नाही दिसत. आउट काय झालं वाटतं. दिसतंय मॅडम, दिसतंय. काढू आता सर ही? हा काढा. आता हे लावा ना, तिथी लावा. हो तिथी त्यांना बघा. हो हो, तिथी फार लावते लावते लावते. लावली आहे तिथी. कृष्ण अष्टमीच आहे. नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 2, म्हणजे दुसरं चरण, आणि वार रविवार आहे. आता काढा. आता मूळ पत्रिका लावा. हो, आजची. हा, आजची ना सर? हा लावा लावा. हो हो, लावते लावते लावते. आता ही पत्रिका तुम्ही नोंद करून घ्या. आज आपण जी शिकणार आहोत तर ती सुद्धा मिथुन लग्नाची पूर्वी होती, तर ते मिथुन लग्न येणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्या पत्रिकेमध्ये मंगळ 12व्या स्थानामध्ये होता, तर ह्या पत्रिकेत मंगळ धनस्थानामध्ये आहे. आजच्या तिथीला ज्या वेळेला आपण भविष्य सांगणार आहोत पुढचं, कळलं का? पुढचं भविष्य म्हणजे 6 महिन्याच्या ह्याच्यामध्ये काय काय होऊ शकेल. तर त्यामध्ये आपण मिथुन लग्न आहे. लग्नेश जो आहे तो त्या ठिकाणी षष्ठ स्थानामध्ये वृश्चिकेला आहे, आणि सूर्य जो आहे तो सप्तम स्थानात आहे, राहू दशमात आहे, चंद्र केतूची युती चतुर्थ स्थानामध्ये आहे, शनी कुंभेचा आहे. त्यावेळेला शनी जो आहे तो वृश्चिकेचा होता, इथे कुंभेचा आहे.
मंगळ जो आहे तो त्या ठिकाणी धनस्थानामध्ये आणि गुरु 12व्या स्थानामध्ये वृषभ राशीचा आत्ता सध्या सुरू आहे. तसं म्हणजे आत्ताची स्थिती आपण जर बघितली तर त्या ठिकाणी शनी तुम्हाला कुंभेत आढळतोच आहे. सूर्य धनु राशीतला आहे, म्हणजे डिसेंबर महिन्याच्या जवळपासचा तिथे जन्म आलेला आहे तिथीच्या अनुसरून. कळलं का? मग आता ही पत्रिका आणि जातकाच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होणार आहेत त्याच्याबद्दलचे जे विवेचन आहे ते आपल्याला करायचं आहे. आता जातक ते कसं करायचं, तर जातक आपल्याकडे आलाय, त्या जातकाला आपल्याला भविष्य कथन करायचं आहे की पुढचे 6 महिने तुझे कसे जातील. त्याच्यावरती आपल्याला आजचं जे काही डिस्कशन आहे ते करायचं आहे. यामध्ये दशम स्थान आणि चतुर्थ स्थान, तर चतुर्थ स्थान हे धनस्थानामध्ये एक तर मंगळ आलेला आहे आणि धनस्थानाचा अधिपती चंद्र हा केतुयुक्त आलेला आहे. तर पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं की एक तर ह्या फणफर स्थानामध्ये मंगळ म्हणजे धनस्थानामध्ये हा ऍडवायझेबल नाही, तो कर्केचा आहे. त्यामध्ये त्याचा अधिपती चंद्र हा सुद्धा दूषित झालेला आहे. म्हणजे ह्या जातकाच्या जीवनामध्ये जे येणारं संकट किंवा चिंता किंवा दुःख किंवा काही चुकीच्या गोष्टी या चतुर्थ स्थानासंदर्भात, आणि धनस्थान हे कुटुंब स्थान आहे, आर्थिक काही वेळेला नुकसान होण्याची चिन्ह ह्या ह्याच्यामध्ये दर्शवली जातात. म्हणून त्याला सपोर्टिंग प्लॅनेट कुठला आहे का, तर एकही सपोर्टिंग प्लॅनेट नाही. म्हणजे त्या ठिकाणी एखादा ग्रह या मंगळावरती जर योगात असता, म्हणजे वृश्चिकेला असता, मीनेला असता, मकरेला असता, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये एक बॅलन्स झालं असतं, म्हणजे तिथे त्या ठिकाणी ती पत्रिका जी आहे ती समतोल झाली असते. पण इथे ह्या पत्रिकेमध्ये आपण जर पाहिलं तर तिथे मंगळ हा धनस्थानामध्ये कधीही नसावा, हा एक नियम आहे. आणि त्यातल्या त्यात धनस्थानाचा अधिपती चंद्र हा चतुर्थात केतुयुक्त आल्यामुळे बऱ्याच गोष्टींचा जो त्याला त्रास होण्याची शक्यता आहे. चतुर्थ स्थान हे सुखाचं स्थान आहे आणि ते मातेचं पण स्थान आहे. काही वेळेला अशा बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर कदाचित आई संदर्भातील काही प्रश्न, म्हणजे आता हा 88चा जन्म आहे, म्हणजे हा चांगला मॅच्युर्ड मुलगा आहे, तर त्या ठिकाणी कदाचित आईची चिंता जाणवेल. आणि त्यामध्ये याचा जन्म जो आहे तो सूर्य सप्तम स्थानामध्ये आहे, तर त्याचा काही असा एवढा प्रॉब्लेम नाही. पण वृश्चिकेचा बुध जो आहे, बुध हा व्यापारी ग्रह आहे, तर कदाचित त्या ठिकाणी हा जर व्यावसायिक व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी त्याला दशम स्थानामध्ये राहू आलेला आहे. तर ज्या वेळेला आपण भविष्य एखादं व्यक्तीचं वर्तवतो आणि दशम स्थानामध्ये जेव्हा राहू येतो आणि मीन राशीमध्ये असतो, तर त्यावेळेला आपल्याला असं सांगायचं आहे रिलेटेड 10th हाऊस. तर राहू किंवा केतू ज्या राशीमध्ये असतात तर त्या राशींचं जे काही इत्यादी ग्रहांच्या हालचालीवरती नियंत्रण असतं आणि त्यांना तिथे फळं जी आहेत ती राहू किंवा केतूचीच पाहायला मिळतात किंवा भोगावयास लागतात. म्हणजेच काय की त्या ठिकाणी पुढे जाऊन 6 महिने या जातकाच्या जीवनामध्ये, आता राहू नंतर बदलणार आहे, तो नंतरचा भाग आहे, पण तरी सुद्धा जे कष्ट आहेत ते जातकाच्या जीवनात राहू संदर्भामध्ये आणि केतू संदर्भात उपस्थित होतील. तर राहू सोबत एकही ग्रह नाही, पण केतू सोबत जो आहे तो चंद्र आहे आणि चंद्र धनस्थानाचा आहे. म्हणून ही पत्रिका जी आहे ती त्या ठिकाणी ज्याच्याकडे आर्थिक दृष्ट्या आपण पाहू, कौटुंबिक दृष्ट्या पाहू, आणि त्यामध्ये आईचं दुःख आहे, सुखाच्या संदर्भातील दुःख आहे, म्हणजे ह्या ठिकाणी एखादा आनंद जो असेल तो त्याच्यापासून दूर जाईल आणि कदाचित कष्ट जीवन जगावं लागेल, अशा तऱ्हेचा भाग आहे. जेव्हा वृश्चिकेचा बुध असतो तर वृश्चिक रास ही मुळामध्ये गूढ रास आहे आणि तो बुध ग्रह हा व्यावसायिक आहे आणि व्यवसायाचं स्थान हे दशम स्थान आहे, त्याच्यामध्ये राहू आहे. तर जातकाला आपण सूचना करायची की तुझ्या व्यवसायामध्ये यदा कदाचित काही अचानकपणे, आणि वृश्चिक राशीतले ग्रह जे असतात ते जातकाच्या जीवनामध्ये अकस्मात काही घडामोडी करतात. म्हणून जातकाला सावधान करायचं की वृश्चिकेचा बुध जो आहे तो तुझ्या जीवनामध्ये यदा कदाचित व्यापारामध्ये कदाचित आणखी इत्यादी कारणामध्ये तुला दुःख होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेला वृश्चिक राशीतले ग्रह मी नेहमी सांगतो तुम्हाला की निश्चितच तपासून घेणं गरजेचं आहे. शुक्र हा अष्टमात आहे, तो सप्तमामध्ये असणं गरजेचं आहे, पण हा अष्टमात आलेला आहे. तर त्याकरता जातकाच्या जीवनामध्ये आता तो गुरुच्या योगात आहे तर हरकत नाही, पण तरी सुद्धा अष्टम स्थानामध्ये शुक्र
हा जातकाच्या जीवनामध्ये सौख्याचा अभाव निर्माण करतो. म्हणून अशा घटना ह्या जातकाच्या जीवनामध्ये घडू शकतात पुढच्या 6 महिन्यामध्ये. आता इथपर्यंत तुम्हाला जी माहिती दिलेली आहे, गुरु जो आहे तो 12व्या स्थानामध्ये आहे आणि तो मोक्ष त्रिकोणात आहे. पण तरी सुद्धा चतुर्थावरती त्याची दृष्टी, चंद्रावरती दृष्टी असल्या तरी चतुर्थ स्थान हे केतूच्या पूर्णपणे ताब्यात आहे. तर गोचरीचा गुरु सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या उपयोगात येणार नाही. मग तो शुक्राच्या उपयोगात येईल, कारण शुक्राच्या नवपंचम योगात आहे आणि बुधाच्या नवपंचम समसप्तक योगामध्ये आहे. तर अशा वेळेला बुध हा थोडासा सुरक्षित राहील, कारण ऋषभेचा गुरु हा त्याच्यावरती दृष्टी टाकतोय. पण चंद्रावरती दृष्टी टाकून सुद्धा त्याचं फळ जे आहे ते त्याला चांगलं मिळणार नाही, असा संकेत जो आहे तो आपल्याला जातकाला द्यायचा असतो. आता इथपर्यंत पत्रिका जी आहे तुम्हाला कळली का सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा, म्हणजे आपल्याला पुढे जायला हरकत नाही. बोला. सर एक कळली प्रश्न सर. विचारू. हा बोला ना, बोला. अं, आपण आजची पत्रिका जेव्हा मांडतो तेव्हा आता ते जे मूळ लग्न असेल ती सेम पत्रिका मांडायची का? आता कसं आहे की ज्या वेळेला आपण 6 महिन्यामधल्या घडामोडींची पत्रिका मांडायची अशी पद्धती आपल्या पारंपरिक मध्ये आहे. घेणार. पारंपरिक मध्ये आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जर धनस्थानामध्ये मंगळ आला तर धनस्थानामधून ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्या पाहायच्या. आता तुमचा प्रश्न असा आहे की मूळ पत्रिका ह्याची मिथुन लग्नाची आहे, आपल्याला काय शोधायचं आहे? तर लग्नाचे अंश, मूळ आणि त्याचा जो पक्ष, कृष्ण पक्षातली तिथी किंवा शुक्ल पक्षातली तिथी ही तुम्हाला ऍडजस्ट करता आली पाहिजे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ज्या लग्नावरती जातक जन्माला आलेला आहे ते, त्यानंतर ज्या तिथीवरती जातक जन्माला आलाय तो, आणि त्यानंतर ते जे जो वार आहे त्याला काही हे नाही आहे. तुम्हाला तिथी ही आणि पक्ष, कुठली तिथी आणि कुठला पक्ष, कृष्ण पक्ष असेल तर कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष असेल तर शुक्ल पक्ष. पण लग्न, पक्ष आणि तिथी ह्याचं मिलन होणं गरजेचं आहे. त्याला थोडंसं एक्सरसाइज करावी लागेल. तर ते सोपं आहे, कठीण नाही आहे. तुमच्याकडे जर वर्षभराचं पंचांग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथी शोधता येते आणि ती पंचांगामध्ये तिथी सापडते. मग तुम्ही त्यातून तिथे तुमचा फलादेश जो आहे तो देऊ शकता. गॉट इट? हो सर, थँक्यू. सर नमस्कार, बेंद्रे बोलतोय. नमस्ते, बोला साहेब. तुम्ही आता गुरुची 5वी दृष्टी चतुर्थ स्थानावर पडेल, तुम्ही काहीतरी सांगितलं त्याचा उपयोग होणार नाही, ते कळलं नाही मला. बरोबर. असं आहे साहेब की नेहमी जरी गुरु कितीही बलवान असला तर गुरुचे जे काही नियम आहेत राहू केतूच्या सोबतचे, तर उदाहरणार्थ की समजा गुरु केतूची युती आहे किंवा गोचरीने गुरु हा केतूच्या वरती तिथे योग करत असेल तर तो चांगला योग नाही, तो कुयोग आहे. नंबर 1. कारण का की एक प्लॅनेट रेट्रोगेट आहे, वाईट ज्याला आपण म्हणतो हेड ऑन जे काही ऍक्सिडेंट असतात, किंवा केतू सोबत त्यांचं जमत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला कलह सहन करावा लागतो. तर त्या 5व्या दृष्टीचा चंद्र जो आहे तो जर एकटा असता तर चंद्राला निश्चितच धनस्थानातलं फळ, आणि गुरुच्या अत्यंत आवडीचा ग्रह हा चंद्र आहे, कळलं का? मिळालं असतं. तर त्याकरता म्हणून त्याच्यावरती एक चांगला योग झाला असता. पण इथे चंद्र जो आहे तो केतुयुक्त झाल्यामुळे त्या ठिकाणी त्या चंद्राची किंमत कमी झाली आणि त्याच्यावरती गुरु जरी सहाय्य करायला आला तरी त्याचं सहाय्य त्या चंद्राला लाभणार नाही. मॅडम पत्रिका काढा. कळलं सर, थँक्यू. थँक्यू. म्हणजे त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये जरी गुरु हा 12व्या स्थानामध्ये मोक्ष त्रिकोणात असला तरी सुद्धा चतुर्थावर त्याची दृष्टी आहे. पण त्या चतुर्थ स्थानामध्ये केतू असल्यामुळे चंद्राला त्याचा लाभ मिळणार नाही. गुरुचंद्र यांचे जे योग आहेत ते पत्रिकेमध्ये अत्यंत उपयोगाचे असतात. म्हणून रवीपेक्षा चंद्राला जास्ती महत्व आहे. तर तिथे गुरुचंद्राची युती आपण गजकेशरी योग म्हणतो. त्यानंतर गुरुचंद्राच्या याच्यामध्ये जे नातेसंबंध असतात तर चंद्र ही राणी आहे आणि त्याच्याबरोबर जसं की आपल्याकडे कल्पना आहे की सगळं आदरतिथ्य हे जे आहे, हे घरातील स्त्री हे गुरुचा मान सन्मान करते आणि त्याचा राखते.
मग त्यावेळेला गुरुला प्रसन्नता आणि तिला जे शुभ आशीर्वाद जे आहेत ते गुरुकडून मिळतात. म्हणून चंद्र हा स्त्री ग्रह असला तरी सुद्धा तो माते समान माताचा कारक आहे. बरोबर, कळलं सर, कळलं. थँक्यू. कुलकर्णी मॅडम बोला. हा सर, आता आपण चंद्रकेतू गोचरीचे बघितले, परंतु माझा प्रश्न थोडासा वेगळा असा आहे की जर समजा एखाद्याच्या मूळ पत्रिकेतच चंद्रकेतू युती आहे आणि हो. गोचरीचा गुरु त्याच्यावरती दृष्टी टाकतोय, तरी पण हाच नियम लागू होईल का? आता हे तसंच चाललेलं आहे, हा गोचरच आहे मॅडम. हा, पण मग मूळ पत्रिकेत चंद्रकेतू युती आहे. नॉट परमिटेड. हा, म्हणजे बघा, आहेच जेव्हा आपण. सांगतो तुम्हाला मी की हं, केतू जो आहे ना त्याची भूमिका हं, अतिशय भिन्न आहे. तर त्यामध्ये अच्छा. एखादा ग्रह याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. बघा, आता तुम्ही प्रश्न विचारला फार उत्तम आहे की ह्याच दोघांचं आपसामध्ये एकमेकाशी जो काही सहकार्य नाही आणि बरोबर. कदाचित चंद्र अगोदर असेल म्हणजे हं, समजा एक 10 अंशाला असेल. आता इथला हं, चंद्र किती अंशाला आहे? आणि जर समजा केतू हा 10 अंश पार करणार असेल त्या चंद्रावरून हं, कालांतराने आफ्टर सम हं, टाइम, तर त्यावेळेला हं, चंद्रावरून तो जर ओव्हरलॅप करणार असेल तर चंद्राला आणखी त्रासदायक आहे. आणि तसं मूळ पत्रिकेमध्ये सुद्धा असंच आहे की तिथून केतू येतोय आणि इथून चंद्राचा प्रवास सुरू असतो. तर त्यावेळेला हं, चंद्र फलादेश देण्यासाठी समर्थ ठरत नाही. त्याची समर्थता हं. जे असमर्थ होतो थोडक्यात. अच्छा. म्हणून जर सगळं आगमन आणि निर्गमन, आता निर्गमन हा, मध्ये केतू आहे कारण का तो क्लॉकवाईज असतो ना हो, आणि चंद्र हा अँटी क्लॉकवाईज असतो. अँटी क्लॉक. त्यावेळेला दोघांचंही एकमेकांचं मिलन जर समजा झालं आणि त्यावेळेला कदाचित जर चंद्राने केतूला ओलांडलं असेल तर हरकत नाही. अच्छा, चंद्राने कारण केतूला ओलांडले असेल तर. तर हरकत नाही कारण त्याने ऑलरेडी ओव्हरलॅप झालेला आहे आणि चंद्र पुढे हं, निघून गेलाय. आता हं, जेव्हा अशा घटना होतात, समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे तर हं, त्यावेळेला त्या चंद्राने केतूला ओलांडून नंतर त्या व्यक्तीचा जन्म झालेला असेल तर त्याला हं, ते एवढे त्रास होणार नाहीत. पण जर समजा केतू समोरून येतच आहे आणि जतकाचा जन्म झालाय तर त्या हं. चंद्राला अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला ठेवावं लागतं. म्हणजे अच्छा. तिथे चिंतेमध्ये वाढ होते. म्हणून अशा अच्छा. वेळेला पत्रिका पाहते वेळी एखादा हं, ग्रह समजा असा पण असू शकतो मॅडम. आता हा तुमचा हं, प्रश्न आहे की समजा शनी वक्री आहे आणि तो मागे हं, येतोय, बरोबर आहे की नाही? हं. आणि हा. इथून चंद्र फॉरवर्ड जातोय आणि तो हं, जर त्याच्यामध्ये शनी चंद्राची युती आत्ता झाली कुंभ राशीमध्ये, हं, आता हं. कधीतरी कुंभ राशी येणारच आहे. तर त्या हो. कुंभ राशीमध्ये जेव्हा युती होईल तर हं, चंद्र हा कुंभ राशीमध्ये एंटर होईल. शनी हं. 2 वर्षापूर्वीच एंटर होऊन आलेला आहे आणि आता हो, वक्री हो, आहे. हो. म्हणजे त्या ठिकाणी शनी हा माघारी येतोय आणि चंद्र पुढे जातोय. तर पुढे जा. त्यावेळेला सुद्धा चंद्राची जी फळं जी आहेत ती त्या ठिकाणी आपल्याला हवी तशी मिळणार नाहीत. कारण का की चंद्र हा तिथे घाबरतो किंवा दूषित होतो. हं, तर म्हणून हं. त्या ठिकाणी अशा वेळेला चंद्राला तुम्हाला थोडस बलवान करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता आपण सर्वतोभद्र चक्रामध्ये पण जेव्हा शिकतो त्यावेळेला हं, जोपर्यंत विनायकी होत नाही तोपर्यंत, हं, म्हणजे आता गणपती येतात ना आपल्याकडे, तर हं, त्यावेळेला ते हं. विनायकीचे असतात. तर हो. विनायकीच्या नंतर जी ऋषी पंचमी असते म्हणजे पंचमी असते हा, हा. तेव्हापासून चंद्र हा आकाशामध्ये बलवान व्हायला सुरुवात होते. अच्छा. नाही तर चंद्र बलवान होत नाही. म्हणून तिथीला नाही. प्रतिपदा आहे, अमावस्या आहे. एक वेळेला अमावस्या तिथीमध्ये चंद्र बलवान होतो, पण हं, जेव्हा तो रवीपासून बाहेर निघतो त्यावेळेला प्रतिपदा आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, चतुर्थी पर्यंत चंद्र जो आहे तो त्या हं. ठिकाणी एवढा बलवान ठरत नाही. आणि म्हणून अशा वेळेला तिथीवरून जेव्हा तुम्हाला भविष्य सांगायचं असतं तर पंचमीचं भविष्य, नवमीचं भविष्य हे अतिशय चांगल्यापैकी सुचवलं जातं. अच्छा. हा, तर कळलं सर. चंद्राला नवमी, पंचमी, दशमी, एकादशीला चंद्र जो आहे, आता जसं आज एकादशी आहे, हा, कळलं का? मग हा. एकादशीची आपण म्हणतो आता ही इंदिरा एकादशी आहे. हो. आजची एकादशी इंदिरा आहे. मग इंदिरा त्या एकादशी. मग इंदिरा एकादशीला चंद्र बलवान नाही म्हणून एकादशी करावी. बरोबर. मग एकादशी पासून ते पुढची पौर्णिमेपर्यंत चंद्र जो आहे त्याचं बळ कमी कमी होतं. म्हणजे
तेरस आहे, बारस आहे, हम्म. चतुर्दशी आहे. म्हणून चंद्राचा जो काही भाग आहे तो असा शास्त्रामध्ये त्यांनी सुचवलेला आहे. अच्छा. म्हणून थँक्यू. आता कसं आहे, आपण विसरलेलो आहोत की आपण फक्त भविष्य सांगतो पण चंद्राची अवस्था पाहत नाही. हो सर, खरंच आहे. पण आता आम्ही पाहणार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, हे सूचना आहेत या सगळ्या, बाकी काही नाही. या हो. तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. महत्वाचे आहेत सर. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. हा बोला, कोण विचारताय? नमस्कार. सर, नमस्ते. आता ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे चंद्र आहे 2 अंशावर आणि केतू आहे 7 अंशावर. म्हणजे चंद्र पुढे जाईल, केतू मागे येईल, उलटा बरोबर. येईल. तर जेव्हा तेच. चंद्राचे अंश जर केतूपेक्षा खूप जास्ती असतील किंवा थोडेसे जास्ती असतील तर तेव्हा चंद्राला कमी त्रास होईल ना, म्हणजे 5 अंशापेक्षा जर जास्ती असतील तर? नाही नाही, 5 अंशाचा भाग नाही इथे. मी तुम्हाला सांगितलं पंचमी. अच्छा. आता जर समजा इथून चाललाय चंद्र आणि तो डॉट युतीमध्ये आहे असं समजा, हा युतीच्या अगोदर आहे, पण केतू समोरून येतोय हे निश्चित ना मॅडम? हो. म्हणजे चंद्र भयभीत होतो. कसं असतं की राहू केतूंचा जो काही फलादेशाचा जो भाग आहे ना, तर त्या ठिकाणी राहू केतू मध्ये सुद्धा प्राथमिक अवस्थेमध्ये किंवा तुम्हाला जन्माच्या वेळेला पूर्वकर्मानुसार जातकाचा चंद्र राहूची युती किंवा चंद्र केतूची युती असेल आणि जर चंद्राने ओलांडलं नसेल राहू किंवा केतूला, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये भयग्रस्त परिस्थिती ही निर्माण होतेच होते. आणि कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये जातकाच्या जीवनात असं काही गोष्टी घडत असतात. आणि जर ओलांडलं असेल तर त्रास कमी होईल ना? कमी होईल, पण त्या एका पॉकेटमध्ये इन बिटवीन 30 डिग्री कसं असतं बघा, हम्म. तुम्हाला सांगतो. ग्रहांचा मुख्य मुद्दा असा आहे मॅडम, की एखादा ग्रह, आता जसं की मीन राशीमध्ये राहू आहे, बरोबर आहे. आता शनी पण जाणार आहे मीन राशीमध्ये मार्च 29, 2025 ला. त्या दोघांची युती साधारणतः 38-39 दिवस होणार आहे. पण तरी सुद्धा मीन राशीच्या लोकांना अगोदर 1.5 वर्ष राहूने भोगलेले आहेत आणि त्याच्यानंतर शनी पुन्हा तिथून प्रस्थान करणार आहे, तो 2.5 वर्ष करणार आहे. मग जेव्हा ज्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये समजा तिथे मीनेचा चंद्र असेल कदाचित, तर त्या ठिकाणी भविष्य पाहताना तुम्हाला एक वेगळ्या तऱ्हेचं वळण घेतलं पाहिजे आणि भविष्य कथन केलं पाहिजे. कारण का की एक पापग्रह निघून गेलाय आणि दुसरा पापग्रह एंटर झालाय, कळलं का? आणि त्याच दरम्यान सूर्य सुद्धा तिथून जाणार आहे, पण सूर्याचा कालावधी हा कमी आहे. Got it? धन्यवाद सर, छान समज. कारण का की कुठल्याही राशीचं भविष्य कथन करतेवेळी जातक तुमच्याकडे समस्या घेऊन येतो, त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये होणारा जो त्रास आहे, जसं आता कुंभ राशीमध्ये शनी आहे, तो मार्गी होणार आणि त्यानंतर 29 मार्चला तो मीनेमध्ये प्रवेश करेल. त्या मीनेमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर सूर्य पण तिथे आला असेल. म्हणजे सूर्य, राहू, शनी हे 3 जण एकत्रित असणार त्यावेळेला नेमके. आणि अशा वेळेला मीन राशी जिथे ज्या पॉकेटमध्ये असेल त्या ठिकाणी जातकाच्या पूर्वकर्मानुसार त्याला त्रास होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. कारण का की मीन रास ही गुरुची आहे आणि अतिशय शुद्ध रास आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो की मीन रास, धनुरास ह्या गुरुच्या राशींची जी नेमणूक झालेली आहे, तर ज्या ठिकाणी आपण जेव्हा मीन रास पाहतो तर तिथे आपण पाहिलं तर ती कोणातर्फे येते, तर ती चंद्रातर्फे येते. समजलं ना? रास ही चंद्रातर्फे येते आणि धनुरास ही सूर्यातर्फे येते. तुम्ही सूर्य सिद्धांतामध्ये होतात ना शिकायला? हो. हा, मग त्या ठिकाणी जेव्हा मीन राशी, धनुराशीमध्ये अशा काही गोष्टी, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवणं भविष्य कथन करताना आवश्यक आहे. नमस्कार सर. हा बोला. सर, मंगळ धनस्थानात आहे तर तो वक्री पण आहे आणि नीचेचा पण आहे, तर त्याचा स्पेशल काय इफेक्ट सांगायचा? हा, ज्या वेळेला मंगळ वक्री होतो तर त्यावेळेला तुम्ही बघा की तो धनुराशीला सूर्य आहे, बरोबर आहे ना? हो आणि तो त्याच्या षडाष्टक योगात आहे हो आणि बरोबर. तो जे धनस्थान आहे ते मारकस्थान आहे आणि मारकस्थानामध्ये कदापि मंगळ नसावा. मग तो सप्तमातला मंगळ सुद्धा आणि धनातला मंगळ सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन
ही निश्चित होणार. आंदोलनं ठरलेलं आहे. म्हणजे जीवनात म्हणजे आयुष्य संबंधी की धनासंबंधी? हा, ज्या काही आर्थिक आहे म्हणा, आता आंदोलन आर्थिक. बऱ्याच गोष्टी जो आहे, आजार पण होऊ शकतं. मंगळाची दृष्टी अच्छा. पंचम स्थानावरती आहे, तर संततीचं होऊ शकतं. अष्टम स्थानावरती आहे, तर त्याला कदाचित मृत्यूचा सामना करावा लागेल. भाग्यावरती त्याची दृष्टी आहे, तर त्याला भरपूर कठीण परिस्थिती येऊ शकेल. त्यामध्ये त्याला भरपूर श्रम करावे लागतील. अशी आंदोलनं म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. बरं, समज. म्हणजे मंगळ हा धनस्थानामध्ये कदापि योग्य मानलेला नाही. आणि त्याच्यामध्ये एकच आहे की जर समजा मंगळ गुरुची युती असेल आणि ती कर्क राशीमध्ये असेल तर तो नीचभंग राजयोग होतो. म्हणजे मंगळाचं नीच पण नाहीसं होतं, असा भाग आहे. असा राजयोगाचा संकेत आहे. आणि तो वक्री आहे तर ते तीव्रतेने मिळतील का फळ? हा, वक्री हा ग्रह बघा, आता ज्या वेळेला तुम्ही बघितलं तर ही डिसेंबर महिन्यातली पत्रिका आहे. आता हा मंगळ जेव्हा सूर्यापासून षडाष्टक योगात असतो तर तो दीर्घकाळ ह्या पर्टिक्युलर राशीमध्ये प्ले करणार आहे. आता थोड्या दिवसांनी सूर्य जो आहे तो मकरेत जाईल, म्हणजे जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला 2025, बरोबर आहे. आणि त्यावेळेला सुद्धा जर आपण बघितलं तर तिथपासून जर अष्टमातून मंगळाचं जर राज बघितलं तुम्हाला, तर त्या ठिकाणी सुद्धा मंगळ हा मार्गी होण्याच्या तयारीत असेल काही वेळेला. पण तरी सुद्धा तो समसप्तक योगात असेल, मग तो अतिवक्री होणार. कळलं का? तो वक्री आणि अतिवक्री त्याच्यामध्ये फरक आहे. अतिवक्री म्हणजे तो आणखी जास्तीत जास्त मिथुन राशीकडे सरकेल. अतिवक्रीचं मिनिंग काय आहे की तो जास्तीत जास्त मिथुन राशीकडे सरकेल. मग पुन्हा तो ज्या वेळेला भाग्यस्थानामध्ये सूर्य जाईल आणि त्यावेळेला तिथे मेष राशीमध्ये असेल 15 तारखेच्या एप्रिल महिन्यानंतर, तरी सुद्धा त्या ठिकाणी मंगळाचा षडाष्टक योग असणार. म्हणजे हा मंगळ जो आहे हा यदा कदाचित कर्क राशीमध्ये 180 दिवस वास्तव्य करणार आहे. हे खगोल तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हे खगोलीय भाग आहे. सर मी विचारू? हा, विचारा. तर थोडं मला इथं कन्फ्युज काय झालंय की आपण ज्या ह्याचा जन्म आहे आपला तिथीचा, आता अष्टमीचा तर अष्टमी आपण बघतो की 1 महिना पुढं. आता आपण इथं डिसेंबर काढलंय, म्हणजे 6 महिन्याचं काढलंय म्हणून डिसेंबर महिना घेतला का? हो, नाही असं आहे का, ही जी तारीख आहे ना त्या दिवशीची तिथी मिळाली, पक्ष मिळाला. कृष्ण पक्ष अष्टमी. हा, मग ती दुसऱ्याला मिळत नव्हती आणि त्यावेळेला मिथून लग्न पण आवश्यक होतं. बर, कळलं का? बर. मग त्यावेळेला त्याचा शनी जो आहे तो कुठे होता आणि रवी कुठे होता, तर शनी दृश्य केला होता, तर त्याचा काही संबंध नाही. फक्त तिथी आणि पक्ष हा मिळणं आणि लग्न या 3 गोष्टी मी तुम्हाला अगोदरच सांगितलेल्या आहेत. पण तरी सुद्धा 6 महिन्याचं भविष्य कथन करतेवेळी जातक आपल्याकडे आलाय, तर जातकाचा पुढचा जन्म कोणत्या महिन्यातला आहे, तर त्यामध्ये मूळची पत्रिका आहे त्याच्यामध्ये सूर्य कोणत्या राशीत आहे ती राशी मिळणारच नाही. त्या राशीला ती तिथी येणारच नाही पुन्हा नंतर. बर, कळलं का? अच्छा. बर, ओके, थँक्यू सर. बोला. मंगळाचं गणित कळलं का तुम्हाला? हो सर, कळलं. ठीक आहे, नेक्स्ट. तर धनस्थानावरती दृष्टी टाकणारा मंगळ सुद्धा तेवढाच परिणामकारक असतो ना, जेवढा धनस्थानात असणारा मंगळ असतो. मंगळाचा आणि धनस्थान आणि त्या मारस्थानाचा मॅडम एवढा त्रास होतो, म्हणून तुम्ही बघा बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये जी काही ज्याला आपण म्हणतो वैवाहिक आंदोलनं ही जी होतात ती सप्तम स्थान, अष्टम स्थान आणि धनस्थान म्हणून त्या ठिकाणी असं सुचवलेलं आहे, जरी लाभस्थानातला मंगळ असेल तरी सुद्धा तो धनस्थानावरती पाहत असेल दृष्टीने, चौथ्या दृष्टीने, हो, तरी सुद्धा घरामध्ये कलह हा होणारच. अच्छा, ठरलेलं आहे. मंगळाचे नियम. येस मॅडम. हा सर, म्हणजे मला पण तसं बऱ्यापैकी अनुभव बऱ्याच जातकांच्या पत्रिकेमध्ये आलेला आहे आणि आता इथे नेमका मंगळ धनस्थानातच आलेला आहे. ते परिणाम प्रकर्षाने दिसून येत असतात. बोलणं सुद्धा त्यांचं खूप रॅश असतं, म्हणजे भडक बोलतात,
म्हणजे जिव्हारी लागणारं बोलतात, समोरच्याला दुखावतात पण खूप, आणि खर्चिक पण तेवढेच असतात म्हणजे. खर्चिक म्हणजे धन नष्ट करणे. हो हो, बरोबर सर. कळलं का? म्हणजे हा हो सर. असा प्रकार जो आहे, आता तुम्ही बघा तुमच्याकडे आता लॅपटॉप किंवा मोबाईल असेल तर मॅडम त्या ठिकाणी जोपर्यंत सूर्य जो आहे तो मीन राशीला जात नाही हा. तोपर्यंत मंगळ हा कर्क राशीमध्येच असणार. हो सर. वक्री पुन्हा होऊन येतोय, पुन्हा सर मिथुनातून पुन्हा मार्गी होऊन कर्के मला वाटते 5-6 महिने जवळजवळ हा पिरियड आहे ना सर, मिथुन आणि 180 कर्केमध्ये दिवस तो. सांगितलं ना. हो हो, 180 बरोबर. हो सर. दिवस सांगितलं तुम्हाला. हो सर, असं आहे. बरोबर. गेल्या वेळेला वृषभ राशीमध्ये होता, असं आहे ते. हो हो, स्तंभी होता वृषभाला तेव्हा. हो सर. मग तिथे तुम्हाला हे ऍक्च्युअली कसं आहे की तुम्हाला आकाश पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट की खगोलाची माहिती हवी, तरच तुम्ही हो सर. भविष्य पुढे काय घटना होती हे सांगू ग्रह शकता ना. बदल कधी होणार आहे त्याच्या तारखा पुढच्या वर्षभराच्या तुमच्या तरी कमीत कमी माहिती हव्यातच तुम्हाला सर. नक्की नक्की. बरोबर. आणि पोझिशन ऑफ द प्लॅनेट, ज्याला प्लॅनेटरी हो पोझिशन आपण जी म्हणतो, तर ती कशी अवस्थेमध्ये असेल. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की मीन राशीमध्ये राहू सुद्धा येणार आहे, त्याच्यामध्ये हो शनी सुद्धा येणार आहे हो 29 मार्चला, आणि रवी ऑलरेडी गेला असेल तर त्या हो दरम्यान एखादं ग्रहण होण्याची शक्यता आहे. मग ग्रहणाचा कालावधी असेल त्यामध्ये शनी सुद्धा जर एंटर झाला तर अशा जन्माला आलेल्या व्यक्तीचा जीवनामध्ये हा, काय होईल हे जे शास्त्र आहे ते आपल्याला असं सुचवतं. बरोबर आहे सर. तर मुळामध्ये तुम्ही काय सांगितलं होतं, 45 तास का काहीतरी सांगितलं होतं ना सर, तो पिरियड तो. येस, बरोबर. 39 दिवसाचा. हा, एकूण ओके. हा, 40 बरोबर. 40 38 39 दिवसाचा हो हो सर, बरोबर. असं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. तर एक नेक्स्ट. विचार. हा बोला. आता जसं आपण मारक स्थानात मंगळ बसल्यामुळे किंवा मारक स्थानाला मंगळाने पाहिल्यामुळे होणारे परिणाम गंभीर किंवा अतिरेकी असू शकतात, तसा मार्केश म्हणून मंगळ कुठेही बसला तरी सुद्धा त्याचे परिणाम गंभीरच आढळतील का तेवढेच? मार्केश. सांगतो. मग असं आहे, तूळ लग्नाच्या व्यक्तींना आता विचारून पहा. हो. ओके. दुसरं त्या ठिकाणी मीन लग्नाच्या व्यक्तीला विचारून पहा. तर ते 2 मारक स्थानामध्ये आहेत. आता तूळ लग्नाला मंगळ दोन्ही ठिकाणी मार्केश होतो, एक तर सप्तम स्थानामध्ये पण आणि धनस्थानामध्ये पण. हो. तूळ लग्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला शारीरिक, मानसिक, वैवाहिक, कौटुंबिक असे प्रश्न उपस्थित होतात, म्हणजे होतातच. हे ठरलेले नियम आहे. हो सर. हो सर, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बोला, काय हरकत नाही, आपल्याला शिकायचं नाही, चांगलं. होतातच. मी याचा खूप अनुभव घेतलाय की तो मार्केश असल्यामुळे आणि 2 स्थानाचा मार्केश असल्यामुळे तो वैवाहिक जीवनात आर्थिक दृष्ट्या, शारीरिक, मानसिक सगळीकडेच त्रास देतो. तूळ लग्न मॅडम हे असं लग्न आहे की ते इक्वेटरचं आहे. कळलं का? तर त्या इक्वेटर्स मध्ये जेव्हा एखादा ग्रह प्ले करतो, मी उदाहरण तुम्हाला सांगतो. जर समजा तुम्ही महात्मा गांधींकडे गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं वैवाहिक आयुष्य, पती पत्नीमध्ये मतभेद, आणि त्या ठिकाणी तिथे त्यांना देश सोडून पुन्हा यावं लागलं. आता आमच्याकडे एक पेपर असतो UPSC ला. तर UPSC ला असं असतं की 9 जानेवारीला NRI दिवस का आला, कारण त्या दिवशी साऊथ आफ्रिकेमधून गांधीजी भारतामध्ये आले होते, म्हणून तिथे तो NRI डे आहे. या प्रश्नाचं उत्तर असं आहे. ठीक आहे. 2 उदाहरणं दिली होती, महात्मा गांधी आणि हिटलर. काय म्हणता? ही 2 उदाहरणं दिली होती मागे पण, महात्मा गांधी आणि हिटलर. बरं, भागवत मॅडम बोला, काय विचारायचं तुम्हाला? नमस्कार. आता जसं आपला विषय चालला होता की शनी, राहू वगैरे सगळे ते मार्च एंडला 29 मार्चला ते सगळे मिनेत आहेत. तर मी जस्ट सहज पंचांग बघितलं तर 29 मार्चला रवी, बुध, शुक्र, राहू आणि चंद्र हे सगळेच्या सगळे मिनेत आहेत.
आणि मग तो जर 6, 8, 12 मध्ये जर कोणाची असेल मीन रास, तर त्यांना कशा प्रकारे तोंड द्यावं लागेल म्हणून आता ते प्रत्येकाच्या नॉट ओनली द 6, 8, 12 काय माहितीये का मॅडम, की आपल्याकडे प्राथमिक ज्योतिष शिकवताना 6, 8, 12 आपल्या डोक्यामध्ये असा स्क्रू टाईट केलेला आहे हा, की ती स्थानं वाईटच हा, असं नाहीये. हा, आता 6 मध्ये मला सांगा की मनुष्य 6 मध्ये जर ग्रह असतील तर लवकरात लवकर ऍक्टिव्हेट होतो. 12व्या हा, स्थानामध्ये ग्रह असतील तर मनुष्य परदेशामध्ये जाऊन आपलं कार्य सुरू करतो. आणि आपण सगळेच लोक परदेशीच आहोत. कोण कुठून तरी आलेला आहे. आपले पूर्वज सुद्धा परदेशीच आहेत. कळलं का? तर आता परदेशात लोक जायला लागले. आपण पण परदेशातूनच आलेलो आहोत. मुंबईमध्ये कोण जन्माला आलेलं नाहीये, म्हणजे मुळातला कुळ. बरोबर. हा, मग अशा वेळेला 6, 8, 12 हे जे ढोंग आहे ना, ते हा, एक भीती आहे ती. हा, ओके. कळलं? पण 6, 8, 12 मध्ये आता तुम्ही ज्या सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी चंद्र सुद्धा आहे, रवी सुद्धा आहे, राहू सुद्धा आहे, शनी सुद्धा आहे, बुध सुद्धा आहे. तर अशी हो. ही जी ग्रहस्थिती निर्माण होते, तर हा, त्या ठिकाणी समजा दशम स्थानामध्ये ही ग्रहस्थिती निर्माण झाली हा, एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये, तर सुद्धा म्हणजे तिथे मिथुन लग्नाला, तरी सुद्धा ते प्रॉब्लेमॅटिकच आहे. बरोबर. कळलं का? पण ही युती ही होणारच. बरोबर. त्यामध्ये तुम्ही ती टाळू शकणार नाही. आणि मी नियम जो तुम्हाला सांगितला की ह्या वेळेला मीन रास अशी दुबळी रास आहे, नॉट म्हणजे ज्याला एवढी शक्तिमान रास नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा असे पापग्रह आंदोलन करतात, तर त्यावेळेला त्या राशीच्या जो काही मोबदला असतो किंवा आपल्याला जे बेनिफिट मिळायचं असतं ते मिळत नाही. मीन राशीची ज्याला आपण म्हणतो कपॅसिटी काय आहे, तर ती जी मीन रास आहे ती त्यागाची रास आहे. लवकरात लवकर ज्याला आपण म्हणतो की अध्यात्माकडे, धार्मिक क्षेत्राकडे वळणारी रास आहे. म्हणजे आपण संसारातून मुक्त होतो. मग अशा स्थितीमध्ये जर कदाचित मीन राशीमध्ये हे जर आंदोलन ग्रहांचं होणार असेल, तर ठिकाणी त्या काही ना काहीतरी उपस्थित होतील गोचरीच्या अनुसार, बरोबर. गोचरीनुसार असं आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद. बरं, आता पुढे आणखी हे कळलं तुम्हाला सगळं व्याकरण? सर एकच मिनिट. आता मॅडमनी विचारलं तेच मला विचारायचं होतं. त्यांनी विचारलं ते बरोबर विचारलं. इतके ग्रह आहेत त्या दिवशी. तर हे मीन रास आता 12 राशीत कुठे ना कुठेतरी कुठल्या स्थानात असणारच आहे. तर कुठल्याही ज्या स्थानात असेल तिथला त्रास संभवतच ना. हो. म्हणजे बघा द्वितीय आता असू दे, तृतीय असू दे, चतुर्थ असू दे. येस. आता बघा ना, काही गोष्टी साहेब असं आहे की काही लोक परदेशामध्ये, मीन रास ही परदेशाची कारक रास आहे. आता अशा वेळेला काही नोटिसेस निघणार आहेत आता की लोकांनी आपला देश सोडावा. आता अशा लोकांची मोठी पंचायत होणार आहे की जावं तर कुठे जाऊ, हा एक भाग आहे. कधी कधी आपले जे काही ड्यूज आहेत, बऱ्याच ज्या काही आर्थिक गोष्टी आहेत त्या लोकांच्या परदेशामध्ये अडकलेल्या आहेत. तर ही अर्थकारणाची पण रास आहे. दुसरी गोष्ट, ही 12वी रास आहे तर एक्सपेंडिचर, हेवी एक्सपेंडिचर आहे. कधी कधी अनावश्यक खर्च होतात माणसाच्या जीवनामध्ये, ते सुद्धा होऊ शकतात. बरोबर आहे. कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी रास जी आहे ना ती थोडीशी अशी कॅपेबल नाही. तर शेवटी जो स्ट्रेंथ, जी ताकद धनुराशीमध्ये आहे, कारण तिचं तत्व अग्नी आहे आणि हिचं तत्व जल आहे. ही सस्टेन नाही करू शकणार. येस, करेक्ट. आणि ही जी रास आहे ही चंद्रापासून जन्माला आलेली आहे. बरोबर. का? कणखर रास नाहीये ती. नाही, कणखर नाही, सबमिसिव्ह आहे. येस. ओके सर, थँक्यू. आणि ही रास कशी आहे तुम्हाला सांगतो. ही मीन राशीवरून ओशन पाहिलं जातं. ओशन आता समजा पॅसिफिक आहे, अटलांटिक आहे, आणखी इत्यादी हिंदी महासागर आहे किंवा तत्सम काही समुद्र आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये बे ऑफ बेंगाल आहे, हा पण एक सीज आहे. मग त्या ह्याच्यामध्ये काही घडामोडी घडतील. आता युद्धाचे जे वारे चाललेले आहेत ना, तुम्ही रोज पाहता, तर ते कुठे जाऊन शेवट होईल अजूनपर्यंत काही नक्की नाही. बरोबर. म्हणजे त्याचा ह्या ज्या राशीमध्ये जेव्हा ग्रह येतील तर त्यावेळेला पोळले जातील लोक. आणि जागतिक जसं आपण म्हटलं की महासागर, कॉन्टिनेंट जे आहेत सगळे किंवा ओशन्स आहेत,
त्या ओशन मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कमी जास्ती प्रमाणात काही गोष्टी घडतील, नाही असं नाही. सागरी युद्ध पण होऊ शकतात. हो, होऊ शकतात, काही होऊ शकतात. बरोबर आता तर इस्रायलचं आणि बैरूटचं केवढं मोठं चाललेलं आहे. बरोबर. ओके Anyway, सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. बरं, आता सर ह्या हा बोला. सर माझ्या मीन राशीमध्ये ऑलरेडी हे सगळे बसलेले आहेत आणि मग गिफ्ट येणार आहेत. आता काय करायचं? हरिनाम करा, हरिनाम. त्याच्या पलीकडे सर त्याच्या मी पलीकडे विचारू हा विचारा. सर आता 29 मार्चला आपलं हे संपतं आणि मीन रास लग्नामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये रवी, राहू, चंद्र, बुध, शुक्र इतके सगळे ग्रह आहेत. तर याचं भविष्य कसं सांगायचं? याचं म्हणजे भविष्य एखाद्या प्रकृती, लग्नस्थान असेल तर प्रकृती. प्रकृती घ्यायची आणि Yes. शनी व्ययामध्ये गेलेला आहे कुंभेचा. नाही, आता कधी? आता तर तो एकत्र येणार आहे ना मॅडम. राहू, शनी, रवी वगैरे सगळे एकत्र येणार आहेत ते. नाही, आता येणार आहे. नाही 29 मार्चचं म्हणते मी की त्या दिवशी त्या दिवशी शनी तो मीन डॉट त्या त्या दिवशी ह्याच्यावरती मीन असेल. राशीत जातोय. हो, त्या दिवशी मीन त्यावेळी राशीत तो जातोय शनी. हा, मग त्यावेळेला तिथे त्यांनी राशी प्रवेश केल्यानंतर नक्षत्र बदल होत नाही मॅडम, कारण मीन राशीतलं पहिलं नक्षत्र त्रिपाद आहे. हो मग त्यावेळेला नक्षत्रामधले इफेक्ट सुद्धा मिळतील तुम्हाला ना. हो हो म्हणजे शनी 21-31 ला जाणार आहे मीन राशीमध्ये त्या हो, दिवशी. रात्री 9:31 9:30 वाजता. पण आता ऐका, 9:30. सांगतो तुम्हाला हा मी. आता हा जर 9:30 वाजता जाणार असेल तर तो महिना हा कुठला आहे? मार्च, बरोबर आहे की नाही? हो बरोबर आहे. त्यावेळेला आपल्याकडे तिथे षष्ठ स्थान उदित असेल. षष्ठ स्थान उदित असेल. अच्छा. म्हणजे त्यावेळेला षष्ठ स्थान जे मीन राशीकडे असेल ना, तर षष्ठात मीन रास आली तर उदित लग्न तूळ आहे. एक मिनिट. उदित लग्न 29 ला नाही समजलं सर. बघा, असं आहे मॅडम की तुम्ही म्हणालात ना रात्री 9 वाजता, हो बरोबर आहे ना? तर हो हो आपल्याकडे उदित लग्न जे आहे ते विशाखा नक्षत्रातलं असेल. मग ते आलं लक्षात सर. आलं हो आलं लक्षात आलं. हो हो बरोबर आहे. आपल्याकडलं उदित लग्न. हो 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 आलं लक्षात. कळलं? हो सर आलं लक्षात. थँक्यू बरं, सर. असं आहे. थँक्यू. तुम्ही सगळेजण उत्तम विद्यार्थी आहात, उत्तम शिक्षित आहात, तरी सुद्धा तुम्हाला आकाश पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे सर. हा. तूळ लग्न राहील त्यावेळेला. येस, उदित लग्न. उदित बरोबर आहे. लग्न विशाखा नक्षत्रातलं तूळ लग्न असतं. तूळ लग्न. येस. बरं, ठीक आहे. आता मूळ पत्रिकेवरून आपण विचारधारा करूया. मंगळाचा विषय संपलाय का आहे? हो इथे सर. मंगळाचा जातकाच्या जीवनामध्ये आपण जी काही त्याची 6माही कुंडली मांडलेली आहे त्याच्यामध्ये जातकाला हा त्रास निश्चित होणार, हे ठरलेलं आहे. कळलं? ज्या ज्या लोकांचं मिथुन लग्न आहे त्या लोकांना हा कर्क राशीचा मंगळ आर्थिक किंवा प्रापंचिक संकटामध्ये निश्चितच तिथे ढकलणार म्हणजे ढकलणार, हे ठरलेलं आहे. पण फक्त मिथुन लग्नाच्या व्यक्तींना, जे लोक मिथुन लग्नाचे असतील त्यांना कौटुंबिक व्याप हा निश्चित तयार होईल. आलं लक्षात? मग सर तिथं चंद्र असेल तरी पण हो, स्वग्रहीचा? चंद्र असेल तरी स्वग्रहीचा चंद्राची किंमत कमी आहे मंगळापुढे मॅडम. चंद्र हा अच्छा. असा एक प्लॅनेट आहे की तो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिलिव्हर करतो. मी तुम्हाला सांगितलं की तो मेसेंजर आहे. बरोबर. तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. म्हणजे बरं. कसं असतं की आकाशात पृथ्वीच्या जवळचा पहिला ग्रह कोणता आहे? तर चंद्र आहे. त्याच्यावरती संपूर्ण सगळ्या ग्रहांचं जी किरणं आहेत, प्रतिसाद आहेत, ते चंद्राला मिळतात आणि चंद्र आपल्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून चंद्र हा मनाचा कारक आहे आणि चंद्र त्या ठिकाणी मन कुठे आहे? तर चतुर्थ स्थानामध्ये, हृदयात आहे.
नाही का? बरोबर. तर त्याला कारण असं आहे. ओके ओके, थँक्यू. शेवटी बघा असं आहे की रेडिओ टेक्नॉलॉजी मध्ये आवाज जो येतो आपल्याला तो रेडिओ टेक्नॉलॉजी, मग तुम्ही अमेरिकेतून बोला का ऑस्ट्रेलियातून बोला, टेक्नॉलॉजी काय आहे तर रेडिओ टेक्नॉलॉजी आहे. ही टेक्नॉलॉजी सगळ्यात सुरुवातीला निघाली, त्याच्यावरती डेव्हलप झाली छायाचित्र. तर छायाचित्र फक्त पाहिलं आणि व्हाईस नसेल तर कसं वाटेल तुम्हाला? हो ना, बरोबर. मग काय उपयोग नाही ना. मग तसाच भाग आहे हा. ओके. कळलं? सर मी एक विचारू, आपण आता हा, इथे बोला. मंगळाविषयी बोलतो आहे, तर मग मंगळाच्या दोन्ही राशींचा पण विचार घ्यायचा का, त्या पण विचारात घ्यायच्या का नाही? सांगतो ते पण सांगतो. आता वृश्चिक राशीचा अधिपती भाग्यस्थानामध्ये निचेचा होणार आणि तो दीर्घकाळ वास्तव्य करणार. जर मूळ पत्रिकेमध्ये जर एखादा ग्रह निषिद्ध असेल, उदाहरणार्थ की ज्या लोकांचा कर्केचा शनी आहे असं आपण समजू, आणि मंगळ सुद्धा त्याच्या युतीमध्ये असेल, तर त्या ठिकाणी मंगळ शनीचं युद्ध अकस्मात होणाऱ्या घडामोडी ह्या त्या जातकाच्या जीवनामध्ये घडतील. अच्छा, असं घ्यायचं. ज्यांचा जन्म 1976च्या जवळपासचा असेल, 2016च्या जवळचा असेल, अशा लोकांचा कर्क राशीतला शनी 2006 मध्ये, तर त्या ठिकाणी कर्क राशीतला शनी आणि मंगळाची युती होईल. तर ती काही काळाकरता असेल तर तरी सुद्धा इथे मंगळ हा 180 दिवस वास्तव्य करणार आहे. ज्या ग्रहाचं वास्तव्य 32-34 दिवस असतं तो 180 दिवस पावणार राहणार आहे. मला एक सांगा, तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली तो मंगळाचा आहे, नको बाबा. तो 6 महिने वास्तव्य करणार असते, व्हॉट टू डू? नको. आलं लक्षात सर, समजलं. सिंपल लॉजिक. हो, असा मंगळ काय कामाचा. अहो, साधं भाजीमध्ये मीठ जास्ती पडलं तर भाजीची चव जाते. ते हा ग्रह आहे. सर तिखट बोला. ग्रह आहे, तिखट. म्हणजे फक्त ज्यांच्या पत्रिकेत कर्केचा मंगळ आणि शनी एकत्र आहे त्यांच्यासाठी म्हणताय की फक्त शनी आहे त्यांच्यासाठी म्हणताय? ज्यांचा मूळ पत्रिकेमध्ये शनी आहे कर्क राशीचा, ज्यांचा जन्म कर्क राशीचा. 76-75च्या जन्माला आलेले लोक आहेत, त्यानंतर 2006 साली आलेले. मग अशा व्यक्तीच्या त्या गोचरीमध्ये 6 महिने जर तो मंगळ वास्तव्य करणार असेल, गोचरीने जो मंगळ येणार आहे कर्केत. ओके, नक्की आहे. बघा ना, तुमच्या समोर पत्रिका आहे. हो बरोबर. मग त्यावेळेला त्या माणसाचं काय परिस्थिती होईल? आणि ज्यांच्या मूळ पत्रिकेत शनी मंगळ कर्केत असेलच त्यांचं ते आणखीनच वाट लागेल. मग शनी मंगळ हे येऊच नाही. नागपूरचे पूर्वीचे मिनिस्टर त्यांच्या कुंडलीमध्ये शनी मंगळ समसप्तकामध्ये आहेत, त्यांना घरी बसवलं. हो सर, बरोबर आहे. ते बोलले मी कोणाकडून पैसे घेतले तरी दाखवा, मला 13 महिने जेलमध्ये टाकून दिलं तुम्ही. म्हणजे ही आंदोलनं फार महाग असतात. खूप खूप सर, बरोबर आहे. अहो, त्यांनी सांगितलं, अहो कोणाकडून घेतले 100 कोटी रुपये सांगा ना, एव्हिडन्स आणा. मग मला जेलमध्ये टाकून दिलं तुम्ही विनाकारण. ते आता परत जातील का सर? कारण शनी मंगळ जात जायला हवेत ते परत. नाही असं नाही, काय माहितीये का, पण हा प्रसंग येतो मॅडम. हा प्रसंग येतो माणसाच्या जीवनामध्ये. हे कोण आणतं? अहो, ते दुसरे पण मिनिस्टर शनी मंगळाची युती त्यांची कर्केला आहे, ते 2.5 वर्ष होते आतमध्ये विनाकारण. बरोबर आहे सर, ते पण 2.5 वर्ष होते. आता काय करणार? ह्या सगळ्या युत्या अशा भयंकर आहेत ना की तुम्हाला मूळ कुंडलीच मोठे प्रॉब्लेम आहे ते. आणि अशी माणसं, परत सांगतो तुम्हाला, साहसी असतात, ती परत उभी राहतात. त्यांचं साहस पण तेवढंच असतं. हे पहिल्यांदा झालं नाही, पहिल्यांदा पण झालं होतं तेव्हा ते वेगळ्या पक्षात होते, नंतर ते दुसऱ्या पक्षात गेले, परत ते आता पक्ष काहीतरी बदलतील, परत उभे राहतील. मंगळ हा उभा राहण्याचा प्रयत्न करणारच, हे ठरलेलं आहे.
अगदी बरोबर आहे सर. ते शेवटी नेहमी काही झालं सांगायचं. तरी आणि मंगळ ते एवढे सरळ आहेत ना, ते काय बोलणार. हा, नागपूर मॅडम बोला. काय बोलणार सर, सगळ्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे सरळ आहेत, असं मला काही वाईट वाटत नाही. चांगले आहेत. म्हणजे बोलताना जरी सुद्धा ते व्यवस्थित नम्रपणे बोलतात आता. आता फटके बसले ना. बरं, शिवलकर मॅडम बोला. सर, मेष लग्न आणि वृश्चिक लग्नाला ह्याचा परिणाम काय होईल? ते सांगितलं मगाशी मॅडम की वृश्चिक लग्नाला भाग्येश आहे ना, चंद्र हा मंगळ भाग्यामध्ये येईल ना, आणि मेष लग्नाला चतुर्थात येईल. मग तेव्हा चतुर्थ स्थानाची फळं. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा आय रिपीट, 1976 मध्ये ज्यांचा जन्म झालाय, 75 मध्ये, त्याला शनी कर्केचा होता. आणि जेव्हा जाऊन मंगळ भेटणार आहे तिथे, आता पण आहे तिथे. मग त्यावेळेला तिथे काही ना काहीतरी घडामोडी या निश्चित होतील वृश्चिक लग्नाला आणि मेष लग्नाला. मेष लग्नाला फक्त स्थान बदलते, चतुर्थ येतं. वृश्चिक लग्नाला स्थान बदलतं, ते भाग्यस्थान येतं. मग एखादा होईल ना, लग्नेश भाग्यात असं होईल ना. येस, लग्नेश भाग्यात शनियुक्त. आपला विषय आहे शनियुक्त, आणि लग्नेश चतुर्थात शनियुक्त. कळलं का? शनी शिवाय विचारते सर मी. शनीशिवाय पण लग्नेश चतुर्थात आला आणि भाग्यात आला. भाग्यामध्ये सुद्धा बघा, आता भाग्यासाठी मनुष्य जर धावपळ करत असेल तर त्याला जास्ती धावपळ करावी लागेल. चतुर्थ स्थानामध्ये काही आंदोलनं होतील, काही वेळेला आपल्या इस्टेटमध्ये, प्रॉपर्टीमध्ये, आई संदर्भात मध्ये काही काही बाधा घरामध्ये निर्माण होणं, विवाद निर्माण होणं, अपघात होणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याकरता आपल्याला सांभाळलं पाहिजे. पण तरी सुद्धा प्लॅनेटरी पोझिशन अकॉर्डिंग टू जे काही हे आहे, ज्याला आपण म्हणतो स्काय पोझिशन, तर ती तर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मोमेंट आहे ती थांबणार नाही कधी. नाही, आयदर हिअर आयदर देअर, ती काही थांबणार नाही. इट विल नेव्हर स्टॉप. ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार सर. आपण आता म्हणजे कर्केला मंगळ शनी युती पाहिली, पण तशी पण इतरही कोणत्या राशीत असेल तरी पण ती त्रासदायकच ठरेल ना? तुम्ही कुठली रास सांगा मला. माणसाच्या जीवनामध्ये मेषेला समजा, मेष राशी. पराशरीचं एक वाक्य आहे. पराशरीचं एक वाक्य आहे, शनी मंगळांचा जर प्रतियोग, केंद्रयोग, युती ही जर असेल तर जातकाच्या जीवनामध्ये अकस्मात आंदोलने निर्माण होतात. मी एक पत्रिका मांडणार आहे, पण थोडंसं रिस्ट्रिक्शन वाटतं मला. एका माणसाने मेष लग्न, लग्नी मंगळ, सप्तमात उच्चीचा शनी, आणि आपल्या बायकोला विकण्यासाठी घरी माणसं आणले, इथपर्यंत परिस्थिती निर्माण होते. शिंदे मॅडम. हो सर, अवघड आहे सगळं, कठीण. म्हणजे मंगळ शनी युती ही कुठेच ऍप्लिकेबल नाही, आणि नाही समसप्तक योग. बिलकुल नाही. कुठेही केंद्रयोग असेल तरी सुद्धा शनी मंगळ एकमेकांशी भांडतात. षडाष्टक असेल तरी पण तरी सुद्धा नॉट कोऑपरेटिव्ह. षडाष्टक मध्ये नॉट कोऑपरेटिव्ह. त्या दोघांचं जमीन जुमला सगळा नष्ट होऊन जातो, राहत नाही लोकांचं काही. शनीच्या नादाचं एकदम बेकार आहे. आता बघा ना, नेत्याहू जो आहे तो आता अमेरिकेला भेटायला गेला, तर शस्त्र पाहिजेत. शस्त्र नसतील तर लढाई करणार कुठे? आणि शस्त्र मंगळाकडे येतं, म्हणून ते अमेरिकेला गेल्यात. बायकोण ते, त्यांना शस्त्र पाहिजे. आणि इथे आतमध्ये ग्राउंडवरती लढाई करायची आहे. आता मिसाईल संपले सगळे. हे असे प्रसंग येतात माणसाच्या जीवनामध्ये. ते सर खूप दिवस चालू आहे ना युद्ध इस्रायलचं. 7 ऑक्टोबर 23 पासून सुरू झालंय. आणखी पण होणार. अजूनही चालू राहील. मार्च पर्यंत काही नक्की निश्चित नाहीच आहे, खूप राहील. ते आणखी पुढे जातील. त्यांना तो देश पूर्ण साफ करायचा आहे, जसं इजिप्तला केलेलं आहे. इजिप्त पण काही नाही देशामध्ये, बिकारड झाले. इजिप्त पण ह्याच लोकांनी साफ केला.
खूपच ते चालू आहे असंच आणि सुरू. आता तर हो चालू खूप चालले आता पण आता त्यांच्याकडे शस्त्र नाहीत, ते आता शस्त्र मागायला गेल्यात तिथे नवरा संपले. बायको. हो, म्हणजे असे प्रसंग जेव्हा होतात एकेका बैरूट म्हणजे वन ऑफ द बेस्ट टाउन होतं माहिती तुम्हाला. वन ऑफ द बेस्ट. पहिला आम्ही जायचो त्यावेळेला बैरूटला हा एक स्टॉप असायचा नेहमी. बैरूटला रिफिलिंग व्हायचं एअरलाईन्सचं. ठीक आहे, एनिवे हो सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. सर एक विचारू, हा बोला. सप्तमामध्ये जर कर्केचा मंगळ असेल आणि गोचरीने त्या मंगळावरून मंगळ जाणार असेल तर सप्तम स्थानाबद्दलचे भरपूर म्हणजे तिथे परिणाम पाहायला मिळतील नक्की ना? बघा असं आहे मॅडम, हा. आपण षोडश वर्ग शिकलो होतो हो त्यावेळेला खगेदांश कुंडली शिकलो होतो. हो ती 40 कलेची कुंडली आहे. हा. 40 कलेचं मोमेंट तुम्हाला लक्षात ठेवणं कायमस्वरूपी गरजेचं आहे. ओके सर. 40 कलेची कुंडली ही कधीही विसरायची नाही. बरोबर सर. आणि खगेदांश म्हणजे ख म्हणजे आकाश, हो खगोल. हो बरोबर. आणि खगोलातून ज्या भूगोलावरती घडामोडी होतील त्या तुम्हाला खगेदांशामुळेच कळतील, त्याच्या व्यतिरिक्त कळणार नाहीत. आणि तुम्हाला टाइम टेबल काढता येईल त्याचं. अच्छा ओके, Yes. थँक्यू सर. 2 वेळा शिकवली तुम्ही. हा असं आहे, तो रिपीट क्लास आहे, अजूनही युट्यूबला आहे. आहे ऐकते सर मी ते. खूप छान आहे आणि एक प्रकारे आम्हाला ज्ञानाची सिदोरी दिलेली आहे तुम्ही. धन्यवाद. बरं, आता नेक्स्ट आणखी झालं मंगळ, गुरु, शनी, शुक्र मुख्य. बोला, आता सगळे प्रश्न संपले का कुंडली परत हे काय काय घडामोडी होतील? पहिला आपण सांगितलं लग्नाधिपती वृश्चिक राशीत, त्या ठिकाणी वृश्चिक राशीमध्ये गुढचा आहे पण गुरुची दृष्टी आहे, समसप्तक योग आहे, तो 2 शुभग्रहांचा आहे. निश्चित त्या ठिकाणी एकमेकाला सहाय्य करणारे असतील. कळलं? त्यामध्ये एक जलतत्व आहे, एक पृथ्वीतत्व. पृथ्वीतत्वामध्ये गुरु आहे, जलतत्वामध्ये तिथे बुध आहे. पण तिथे बुध हा वृश्चिकेचा काही चांगला फलादेश देईल असं वाटत नाही. ऑलवेज सस्पेन्स जोडियाक आहे. इट्स अ सस्पेन्स जोडियाक. काही घडामोडी ज्या गुप्तपणे माणसाच्या जीवनात होतात आणि अकस्मात होतात. कळलं? बरं, त्याच्यानंतर आपण मंगळ आता बराच वाचला, बऱ्याच त्याचे जे काही शोध घेतले उलट सुलट करून. त्यानंतर पराक्रम स्थान जे आहे ते सिंह राशीचं आहे, त्याचा अधिपती हा धनुराशीमध्ये अग्नितत्वामध्ये आहे. अग्नितत्वाच्याच राशीतला अधिपती अग्नितत्वामध्ये आहे, पण त्याला गोचर प्राप्त होणार नाही, कारण गोचर हे आपलं 6 स्थानापर्यंत आहे. कळलं का? कारण 6 महिन्याची कुंडली आहे ना, तर वृश्चिक राशीपर्यंतच गोचर आहे. लक्षात येतंय? हो सर. हो. मग आता त्या ठिकाणी सप्तमात रवी असेल तर एक वेळेला चालेल, परमिटेड, नो प्रॉब्लेम. पण मंगळ हा घातकच आहे या कुंडलीमध्ये, हे निश्चित, त्याला वाद नाही. त्यानंतर चतुर्थ स्थानावरती स्थिती तर अतिशय गंभीर आहे. केतू चंद्राची युती आहे, एकमेकाच्या युतीत आहेत. आणि त्यावेळेला चंद्र जो आहे तो धनस्थानाचा अधिपती आहे, चंद्र मातेचा कारक आहे, चंद्र विवाह व्यक्तीच्या पत्नीचा कारक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चितच स्वीकाराव्या लागतील, मान्य कराव्या लागतील आणि त्या जातकाला सांगाव्या पण लागतील. इट इज कंपल्सरी, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीही मतभेद करू शकत नाही. राहिला पंचम स्थान. पंचम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे तर तिथे आहे तूळ रास. कुठली आहे? तूळ रास आहे. त्याचा अधिपती जो आहे तो अष्टम स्थानामध्ये आहे. आता तो अष्टम स्थानामध्ये आहे तर त्याचा प्रश्न रिलेटेड हॅपीनेस. पंचम स्थान हे एक वेगळ्या तऱ्हेचा आनंद देणारं स्थान आहे, ज्याला वी कॉल द एंटरटेनमेंट हाऊस. म्हणजे जी काही मौज मजा मस्ती, पिकनिक, ट्रॅव्हल, टुरिझम, फ्रेंडशिप, हे सगळं पंचम स्थानावरून आपण पाहतो. मग त्यावेळेला पंचमाचा अधिपती हा शुक्र मकर राशीमध्ये आहे आणि मकर रास ही थोडीशी व्यवहारी आहे, मग ते अष्टम स्थानामध्ये आहे. हा एक लेखाजोखा झाला. पण त्यानंतर तिथे समजा सूर्य पण येणार असेल
तर सूर्य हा जर त्या राशीला ऍक्टिव्ह करणार असेल तर तो महिना कोणता? तर तो महिना जो आहे तो ऑक्टोबर 15 तारखेनंतर सूर्य हा तूळ राशीमध्ये प्रवेश करतो. हे निश्चित आहे. हो सर. आता तूळ राशी सूर्याला नीचेची आहे, हो. बरोबर. त्याला कारण काय सांगतो तुम्हाला, आज कारण स्पष्ट करतो. तूळ रास ही अशी रवीला वाईट नाही. कारण का की कालपुरुषाला ती रास सप्तमात येते आणि ती सनसेट असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश हा अस्त होतो. हा मूळ त्याचा भाग आहे आणि तो इक्वेटरचा आहे. कळलं का? म्हणून त्या ठिकाणी तुळेचा रवी असेल तर जातकाच्या जीवनामध्ये यश मिळत नाही असं नाही. यश मिळतं, पण तो सप्तमात नसावा तुळेचा रवी. पण इथे तुळेला रवी जाणार आहे, तो जर लग्नात असेल तर हरकत नसते, पंचमात असेल तरी हरकत नसते. कळलं? नुसतं नीच रास म्हणून आपल्या जातकाला भीती दाखवू नये. त्याला नीच का म्हटलेलं आहे? कारण का की शनी तिथे उच्च का, तर शनी हा संध्याकाळचा कारक ग्रह आहे, रवी हा सकाळचा कारक आहे, म्हणून मेष राशीला उच्चीचा. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? हो सर. हो सर. पण तो रवी शनी नीचेचा असेल तर एक आहे की शनी नीचेचा जो असेल पण तो मंगळाच्या राशीतला, एवढं नक्की लक्षात ठेवा. म्हणजे त्या ठिकाणी तिथे जातकाच्या जीवनामध्ये मेषेचा शनी हा निश्चित काही ना काहीतरी घटनाक्रम भावंडा संदर्भातील जास्तीत जास्त धोकादायक हानिकारक असतो, किंवा प्रॉपर्टी संदर्भात. मंगळाचं आणि शनीचं वैर असं आहे की विचारू नका. हे वैर तर कधी एक सांगू का? संपुष्टात येणार नाही. कालच एक म्हणजे आमच्या शेजारची बाई आली आणि ती सांगत होती की माझी सून आणि मुलाचं एवढं भांडण होतं की ती मारायला उठते. तर म्हटलं पत्रिका दाखवा जरा. मग तिने ती दाखवली तर मकर लग्न आणि सप्तममध्ये कर्केचा मंगळ. मग आता तुम्ही सांगितलं ना त्याच्याप्रमाणे की मारायला उठते म्हणजे त्याच्या हातात पगार सुद्धा त्याला ठेवत नाही ती. सांगते की तिच्याकडे याला पैसे मागावे लागतात. 1,00,000 रुपये पगार आहे पण सगळा काढून घेते त्याच्याकडनं. म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं ना की कसं भोगावं लागतं फळ, ते तंतोतंत आता लक्षात आलं. म्हणजे मारकस्थानाचा प्रभाव आहे हा. बरोबर सर. आणि म्हणून तुम्हाला मी आता हे केलं की कर्केचा मंगळ, मंगळावरून मंगळ जाईल तर यांचं खूपच अफाटच ते कलह होणारच. अहो होणार. मूळ पत्रिकेमध्ये जर कलह होतोय तर गोचरीने होणार नाही का? मग अफाट होतील ते. बरं, आता मला सांगा, लग्न करतेवेळी माझा पगार तू काढून घेणार आहे असं काही लिखाण झालं होतं का? नाही. पण काहीच नाही. तरी सुद्धा भोगावं लागलं. तर तुम्हाला माहिती होतं का की बाबा माझा पगार काढून घेणार आहे? नाही ना, तर लग्न केलंच नसतं. मी त्यांना म्हटलं तुम्ही हो म्हणे सगळं चांगलं बघितलं होतं. ज्योतिषाला काय कळलं ते सांगा. तेच ना, ते आता कळतंय असं की ही फळं भोगावी लागतात अशी. असं थँक्यू सर. एक एक प्रत्येक सूक्ष्मतेने तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीकडे नेतायत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. नुसतं वाचस्पती होऊन काही उपयोग होणार नाही. काहीच उपयोग नाहीये. प्रॅक्टिकली तुम्ही आम्हाला ट्रेन करतायत. नाही, आता तुम्ही प्रॅक्टिशनर आहात, पत्रिका पाहता, त्याला तुम्हाला अंदाज येतो की या घटना कशामुळे होत आहेत. त्याच्यामुळे तेच आता तुम्ही बोलत होता मग ते डोक्यात आलं ना, मी लगेच म्हटलं तर सरांना सांगूया आपण. चालेल सर, थँक्यू. धन्यवाद. बर, मग आता पंचम स्थान झालं. आता षष्ठ स्थानामध्ये सूर्य, इथपर्यंत आपण जर बघितलं तर षष्ठ स्थानामध्ये सूर्य हा 15 नोव्हेंबरला येणार आहे. त्यावेळेला तो गुरुच्या योगात असेल. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा हा गुरु जो आहे तो पुन्हा वक्री होईल. कधी? तर डिसेंबर महिन्यात. कळलं? नोव्हेंबर 15 नंतर.
आहे का कुलकर्णी मॅडम तुमच्याकडे की डिसेंबर 1 तारखेची पोझिशन मध्ये गुरुची काय स्थिती असेल बघा. 1 डिसेंबर 2024. हो सर, डिसेंबर 24 त्यावेळेस होतोय सर, डिसेंबर 24 ला गुरु वक्री होतोय. होतो ना परत. म्हणजे हे हो. असंच शोधायचं असतं. बघा परत मी तुम्हाला क्लिअर करतो. गती हा जो प्रकार आहे, आता जसं तुम्ही कुठे राहता मॅडम, पुण्यात राहता ना? हो सर, पुण्यामध्ये वाघोली. हा. आता समजा मी उद्या तुमच्या घरी आलो, आता मला जी गती या सर. मिळेल, नाही नाही, ऐका ऐका, जर मला जी गती मिळेल, मग मला ट्रॅफिक जॅम वाकडला मिळालं, मला डेक्कन जिमखाना मिळालं, मला जंगली महाराज रोडला मिळालं, मला प्रभात रोडला मिळालं, तर ते कथाकथन मी तुमच्या घरी येऊन सांगत बसणार नाही. मला जाताना स्थिती कशी असेल ह्याचा विचार ट्रान्झिस्ट मध्ये करायचा आहे. जाताना म्हणजे ट्रान्झिस्ट, येताना ग्रह कसा आलाय तो त्याच्या पोझिशन वरती आलाय, तो ट्रॅफिक जॅम मध्ये आलाय, पण तो तुमच्यापर्यंत पोहोचला की नाही? येस सर. त्याच वेळेला तो त्या जातकाचा जन्म झाला. दॅट्स इट. पण येतानाची गती बघा, हा कम्प्लिटली चुकीचा प्रयोग आहे. येतानाची गती आपल्याला कधीही पाहता येत नाही, पाहायची नसते, आवश्यकता नसते. हा जातानाची पोझिशन जी आहे इन ट्रान्झिट, वाय वी से द ट्रान्झिट, कारण आमचा पुढचा प्रवास आहे ना. हो सर. असं कॅल्क्युलेशन आहे. ते काही आपल्या बोडक्यावरती मारतात ते घेऊ नका कृपया. हे उगाच काहीतरी टोपी लावतात, तर ती टोपी लावून घेऊ नका. टोपीचं स्पष्टीकरण पाहिजे. आणि सर थँक्यू सर, तुम्ही तुळेच्या रवीचं जे सांगितलं ना ते खूप छान सांगितलं. अदरवाईज बऱ्याचदा ना हेच निगेटिव्हिजम असं लक्षात राहतं की तुळेचा रवी आहे मग तो फळ देणार नाही, पण आज हे जास्त चांगल्या पद्धतीने क्लिअर झालं. म्हणजे हे माझ्या मनात शंका होती आणि लकीली आज क्लिअर झालं ते. थँक्यू सर. कसं आहे मॅडम, बघा आता तुम्ही सर्वजण शिक्षित आहात, उच्च शिक्षित आहात, शिक्षित नाही उच्च शिक्षित. आता बेंद्रे साहेब हे उच्च शिक्षित आहेत, त्यांना मी जर फसवायला लागलो तर मला लेक्चरला येणार नाही ते कधी, कळलं? आणि आतापर्यंत हे जे ज्योतिषी मंडळी जी आहेत ना शिकवणारी, हे लोकांना लपेटत होते फिरकी. आता फिरकी पकडणाऱ्या माणसाला पतंग कशी उडते काय माहिती असणार? माहिती असतं? हे फिरकीच देत असतात. खरं सांगतो तुम्हाला मी, इटेच ह्या आमच्या गुरुने आम्हाला सांगितलेलं आहे, ज्याला गुरु मानता त्याला काय येतं हे पहिला ठरवा, तर त्याला गुरु म्हणा. सगळ्यांना गुरु म्हणत बसू नका. सर मगाशी आपण जो पॉइंट बोललो ना की मीनेच्या ह्याच्यामध्ये हे सगळे ग्रह येतील, तर म्हणजे आता हा थोडा वेगळा आहे, पण सर्वतोभद्र चक्रप्रमाणे जर आपण पाहिलं सर, तर हे उत्तर दिशेमध्ये पूर्व भाद्रपदामध्ये हे सगळेच ग्रह येतात आहे. आणि म्हणजे मग उत्तरेला खूप सारे तिथे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतील ना, म्हणजे त्या सर्वतोभद्र चक्रप्रमाणे पाहतात. तिकडे वसंत संपात बिंदू आहे ना मॅडम, वसंत संपात बिंदू तिकडेच आहे ना. म्हणजे अशा वेळेला उत्तर दिशेला हे सगळे जण एकत्र येतील, तर त्यावेळेला काही ना काहीतरी घडामोडी होतील. हा फ्युचर प्लॅन आहे. तुम्हाला भविष्य म्हणजे फ्युचरच आहे की नाही, फॉर्च्यून नाही का? मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा त्या देशाच्या जीवनामध्ये पुढे काय होणार आहे, आपल्याला पुढची तयारी आहे. कळलं? हो सर, थँक्यू सर. थँक्यू सर. हे तुळेच्या रवीचं जरा रिपीट करू शकाल का सर? पुढेचा रवीचं मॅडम असं आहे की सप्तम स्थानामध्ये कालपुरुषाची रास येते, तर तिथे तुळेचा रवी असल्यानंतर लोक म्हणतात की तो नीचेचा आहे. तर रवी हा प्रकाशाचा कारक आहे, आणि तो जर सप्तमात आला तुळेला तर त्याला तो नीचेचा म्हणून संबोधलेला आहे. मग तो नीच नसतो खरं. आता उच्चीचा ग्रह हा गुरु आहे, कारण तो स्थानबली आहे, उत्तर दिशा ही गुरुकडे आहे, आणि तो मोक्ष त्रिकोण आहे. त्याच्यामुळे कर्क राशी ही कालपुरुषाला चतुर्थात येते, म्हणून गुरु हा कर्क राशीला उच्चीचा. कळलं का? षष्ठस्थानामध्ये बुध हा प्रभावी आहे, आणि तो त्या ठिकाणी सल्लागार म्हणून आहे, तो सेक्रेटरी म्हणून आहे,
म्हणून कन्या राशीचा बुध हा षष्ठस्थानामध्ये उच्चीचा. कळलं? बरोबर. हो. पण तोच शुक्र हा तिथे उच्चीचा होणार नाही. मग तो नीचभंग राजयोगामध्ये असेल तर त्याचं नीच पण नाहीच होईल. पण हो. बुध हा 12वा मीन राशीमध्ये असेल तर त्या ठिकाणी बुध हा 12वा नसावा. म्हणजे त्या ठिकाणी मनुष्य थोडासा अक्कलशून्य होतो. पण त्याच्याबरोबर जर शुक्र असेल तर तो सपोर्टिंग आहे. म्हणजे त्या अच्छा. ठिकाणी तिथे त्याला चांगलं यश मिळतं बुध शुक्राच्या युतीमध्ये 12व्या स्थानामध्ये. मग कारक ग्रहांची याचा सप्तमात शनी असेल आणि तो तुळेचा असेल, मी सांगतो तुम्हाला. पण म्हणून वैवाहिक आयुष्य चांगलं जाईल असं नाही. सप्तमा शनीचं महत्व जरी उच्चीचं असलं, आता उदाहरण तुम्हाला मी सांगितलं मगाशी की एका माणसाने बायकोला विकलं. हो. हो. आता लक्ष्मीकांत बेर्डे हा नट होता, त्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र शनीची युती ही सप्तम स्थानात होती. पण त्याला पोषक ग्रह कुठला होता तर लग्न दशमात उच्चीचा. बरोबर. कळलं का? मग त्या मंगळाने त्याला सगळं बनवलेलं आहे. होय. कारण तो दक्षिण दिशेचा कारक ग्रह आहे. मग अशा रीतीने दशमात मंगळ उच्चीचा का आणि तो मकरेतच का? कारण कालपुरुषाला दशमामध्ये मकर रास येते म्हणून तो उच्चीचा. कळलं? हो. हो. बरोबर. धन्यवाद सर. मग असे सगळे ग्रह तपासले जातात. चंद्र हा वृषभेला उच्चीचा आहे कारण तो धनस्थानाचा वृषभ राशीचा आणि धनस्थानाचा कारक आहे म्हणून तो धनस्थानामध्ये उच्चीचा आहे. म्हणजे वृषभेला उच्चीचा आहे. हो सर. ओके. एक विचारू सर. हा बोला. आता तुम्ही चंद्र गुरु युती सांगितली, ती जर 12व्या स्थानात असेल तर काय आहे त्याचं हे, म्हणजे ते हानिकारक आहे का? कारण नाही. गुरु दृष्टी तर म्हणजे 6 स्थानात पडते. नाही आता ऐका, दृष्टीचा विषय नंतर आहे, पण जिथे स्थानामध्ये ग्रह बसलेला आहे तो चंद्राची आणि गुरुची युती जर 12व्या स्थानामध्ये असेल तर जातकाचा कल हा कालांतराने अध्यात्माकडे निश्चित जाईल. जातकाचा कल कालांतराने अध्यात्माकडे निश्चित जाईल. का तर चंद्रगुरूची युती अशी आहे की तो त्या ठिकाणी जातकाला 12व्या स्थानामुळे घेऊन जाणार आहे. 12वं स्थान हे मोक्षाचं आहे ना. बरोबर. असं बरोबर आहे सर. असा विषय आहे तो. अच्छा. कळलं? थँक्यू सर. बरं, ठीक आहे. आता 9 वाजलेले आहेत. मुकेश भाऊ तुमचा क्लास आहे ना? आहे सर. आहे सर. ठीक आहे. एक 5 मिनिटं उशीर होईल. काही लोकांना अभिप्राय द्यायचे असतील, काही विचारायचं असेल तर विचारा. आणि आता तुम्हाला 6 महिन्याचं भविष्य कळलं व्यवस्थित. आता त्या ठिकाणी पुढच्या वेळेला मी 3 महिन्याचं भविष्य कसं सांगावं याबद्दल निवेदन करणार आहे. आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. मग हळदणकर मॅडम अभिप्राय देतील. सर तुम्ही खूप छान समजावून सांगताय. सगळं हे विशारद मध्ये केलंच होतं, पण तुमचं सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. धन्यवाद मॅडम, तुमची कृपा आहे. आमची कसली कृपा सर, तुम्ही आम्हाला चांगले भेटलात ते आम्हाला कृपा आहे. कुलकर्णी आम्हाला भेटलात ना. कुलकर्णी आम्हाला भेटले हेच आमची कृपा, आमच्यावरती कृपा. बोला, हरकत नाही. बोला कुलकर्णी मॅडम. कुलकर्णी मॅडम बोला. नाही नाही, चांगलं आहे सगळं तुम्ही सांगताय, चांगलं सांगताय. व्यवस्थित पटतंय ना? म्हणजे हो व्यवस्थित पटतंय. हे विशारद मध्ये सगळं पाठ झालेलं होतं, पण तुम्ही कशामुळे काय होतं ते व्यवस्थित सांगितलं. सर ग्रह वक्री असतील तर नेहमी वाईटच परिणाम देतात असं सांगायचं का, की चांगलाही परिणाम देतात? असं नाही मॅडम. बघा, वक्री ग्रह असेल तर तो त्याच्या पोझिशननी मागे चाललेला आहे एवढं नक्की. आता त्या दिवशी एका लेक्चर मध्ये, व्याख्यानामध्ये एका माणसाने सांगितलं की वक्री ग्रह कसा दिसतो, तो 2 ट्रेन इकडे तिकडे जातात त्याला वक्री. व्हॉट नॉनसेन्स. ट्रेनचा संबंध आणि वक्री ग्रहाचा संबंध कसा काय लावणार तुम्ही? वक्री ग्रह ज्या वेळेला तुम्हाला नोटीस करतो खाली पंचांगामध्ये, त्यावेळेला तो दर्शवतोय की तो एका नक्षत्रातून मागे चाललेला आहे, त्याचे अंश, आणि त्याच्यामध्ये ट्रेन आली कुठून, पहिला हा समजून घ्यावा. बरं, दुसरी गोष्ट की तो ग्रह वक्री चाललेला आहे. कदाचित त्याच्या मागे एखादा ग्रह असेल तर त्याला तो परत स्ट्रोक करणार आहे. कळलं?
जर समजा तो नंतर फॉरवर्ड होईल त्याला वी कॉल द सेकंड स्ट्रोक ऑफ द सॅटर्न. शनी हा दीर्घकाळ वक्री असतो. कळलं? 2.5 वर्षामध्ये 410 दिवस वक्री असतो. आता त्या 410 दिवसामध्ये जन्मलेले सगळे लोक नालायक आहेत का? हा, मग कसे बोला मॅडम. सांगायचे नाही, चांगले आणि वाईट असं कसं जज करायचं? नाही नाही, चांगलं वाईट जज करताना तुम्हाला स्थान कोणतं आहे, तो ग्रह कोणत्या नक्षत्रामध्ये आहे, तो कुठे भ्रमण करतोय, तर त्याच्यावरती त्याचा फलादेश आहे. आता भाग असा आहे की नुसतं वक्रीचं पिल्लू सोडून दिलं की ते चालणारच नाही. पण त्या ज्योतिषाला कळलं पाहिजे की एका राशीमध्ये 410 दिवस जर एखादा ग्रह वक्री मार्गी होणार आहे, म्हणजे त्या राशीचं काय वाटोळं होणार आहे का? हा, बोला. बरोबर आहे. म्हणजे हे सगळे नियम असे काहीतरी आपल्या डोक्यात भरून ठेवलेले आहेत की वक्री म्हणजे वाईट. तेच राहू क्लिअर कायम राहू वक्री असतो म्हणजे वाईट. हो ना, राहू तर चांगलेही फळ देतो. बर, आता राहू मार्गी होतो की नाही? हो. मग तो चांगला का वाईट? दोन्ही फळ देतो. मग असं आहे ना, ग्रह ज्या पॉकेटमध्ये आहे त्या पॉकेटमध्ये तो फळ देणारच आहे. कळलं? फक्त एवढं काही इंडिकेशन की जन्माच्या वेळेला तो ग्रह वक्री होता, दॅट्स इट. जन्माच्या वेळेला तो ग्रह वक्री होता, ही नोटीस आहे फक्त. मग तो वाईटच फळ देणार आहे. तुम्हाला वक्री आहे, काय करणार आता, तो त्या ठिकाणी तुम्हाला त्रासच देणार आहे, ह्या सगळ्या डायलॉगला काही अर्थ नाहीये. मोठ्या मोठ्या महापराक्रमी लोकांच्या पत्रिकेमध्ये जर शनी वक्री होणार आहे, वक्री दिसेल तुम्हाला, आणि ते लोक फार चांगल्यापैकी आयुष्य जगत आहेत, मग काय ते वाईट आहे? तो कोणत्या राशीमध्ये आहे त्याचा विचार करा. हा, ती रास आपल्याला कोणत्या स्थानात मिळालेली आहे. रास आणि स्थान याच्यामध्ये फरक आहे. कळलं? आता जर समजा एखाद्या ठिकाणी षष्ठ स्थानामध्ये शनी वक्री आहे आणि एक चांगला IAS ऑफिसर आहे, आणि आपण त्याला सांगितलं काय करणार, तो शनी वक्री असल्यामुळे तुमचं नशीब चमकणार नाही, हे योग्य होईल का? बऱ्याच IAS किंवा IPS ऑफिसरच्या पत्रिकेमध्ये किंवा गव्हर्नमेंट सर्वंट मध्ये तुम्ही बघा, शनी हा वक्री असतो. त्याला कारण सांगतो तुम्हाला मी, की तो पृथ्वीच्या जवळ येतो. एखादा ग्रह वक्री असतो त्याला तो पृथ्वीच्या जवळ येतो. आता कुंभ रास जेव्हा उदित होईल रात्री, त्याला तुम्हाला बरोबर तिथे दिसेल शनी. आता ढगाळ वातावरण आहे म्हणून तो शनी स्पष्ट दिसतो. कळलं? हॅलो, कळलं सर विचारू का 1 मिनिट? हा, बोला. मूळ पत्रिकेत वक्री असेल, समजा शनी वक्री आहे, तर गोचरीचा शनी आत्ता समजा वक्री नसेल, त्याच्यावरून जात असेल तर काय फळं मिळतात मग? बघा, आता ज्या वेळेला असं आहे बेंद्रे साहेब की ज्या वेळेला जातकाचा जन्म होतो त्यावेळेला तो शनी तिथे प्रॉपर बैठक ती असतेच नक्की. आता तो ओव्हरलॅप करणार असेल त्यावेळेला त्याची गती ही मार्गी असणार. बरं, आता जर समजा तो पुढे जाऊन जर तो परत वक्री होणार आहे आणि पुन्हा त्या मूळच्या शनीला तो भेटणार आहे, तर त्यावेळेला त्याला सेकंड स्ट्रोक प्लॅनेट म्हणतात. पण मग त्यावेळेला तो चांगली फळं मिळतील का त्याची, का नाही? ओरिजिनल वक्री आहे आणि तुम्ही जसं म्हणता तसं परत तो वक्री होऊन त्याच्यावरून जायला लागला, तर फळं चांगली मिळतील का opposite मिळतील? कुठलं स्थान आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. बघा, गोचरीचा ग्रह त्या ठिकाणी वक्री असो का मार्गी असो, त्या ठिकाणी तो कुठल्या स्थानातून जाणार आहे त्या स्थानाला महत्व आहे. जर त्याच्यामध्ये अडथळा म्हणजे रवी, मंगळ हे त्याचे शत्रुग्रह आहेत, ते जर त्या ठिकाणी राहू हे जर त्या ठिकाणी आढळले तर शनीचा परिणाम हा गोचरीने सुद्धा आपल्याला वाईट भोगावा लागतो. पण राहू शनीचा मित्र आहे ना? मित्र असला तरी सुद्धा, का राहू हा कूटनीतीवालाच आहे? तरी सुद्धा त्या ठिकाणी कसं असतं बघा, आता
लाल किताबमध्ये हम्म. बळीचा बकरा नावाचं एक पॅरेग्राफ आहे. बर. चंद्र शुक्राची युती असेल तर शुक्र चंद्राला बळी देतो, म्हणजे चंद्राचा बळी जातो. अच्छा. शनी राहूची युती असेल तर राहूचा बळी जातो, शनी सेफ राहतो. हम्म. मग त्या युतीमध्ये तसा पॅरेग्राफ सांगितलेला आहे. अच्छा. परत रिलेटिव्ह स्ट्रेंथ दोघांची येस बघायला. येस, नक्की. बरोबर आहे ना? ओके ओके सर, थँक्यू. थँक्यू. हळदणकर मॅडम बाहेर पडल्यात. बरं, ठीक आहे. आता अभिप्राय कोण देणार आहे? तर बाहेर पडलं. हा, त्या बाहेर निघाल्या, बघितलं नाही, आता दिसतो मला. सर मला टेलिग्राम वरचा एक नंबर सांगता का? माझा एक डिजिट राहिलाय चुकून. 907 हा 600 ओके 5000. थँक्यू सर. बर, चला आता कुबल मॅडम, तुम्ही आता समारोप करा. मुकेश भाऊना पहिला होस्ट बनवतो. एक मिनिट थांबा. हा, एक मिनिट थांबा. कारण का की काल असं झालं होतं, मुकेश भाऊ मी निघालो बाहेर ते नंतर परत असे थांबून राहिले. हा, बोला मॅडम, बोला, हरकत नाही. नाही मुकेश पण माझा भाऊ, आवाज येतो का ते सांगा. हा, आवाज येतो. आवाज येतो मॅडम, बोला. हा, कारण मला काय समजतच नाही. मुकेश भाऊ, मी बघेल पण नाही तर तुम्ही रेकॉर्डिंग केलंय का मला पाठवा. हॅलो. हा, हो हो. हा, कारण मला काय समजत नाही. मी दोन्ही इकडे ऑन करून तर बसली, मला सरांचं सगळं ऐकू आलं, इथं रेकॉर्डिंग पण दिसतंय, पण ठीक आहे, मला नक्की नाही सांगता येत काय होतंय बोला काय नाही. बोला. हा, मुकेश ठीक भाऊ आहे. तुम्ही होस्ट झाला होता. हा, हो सर. बोला बोला सर, बोला मॅडम. सर्वात हा, प्रथम तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर सर, आज तुम्ही इतकं इतकं छान, माझं जरी इकडे मला नाही माहिती काय झालंय, लॅपटॉपवर तिकडे आहे, पण मी तर इकडनंच तुम्हाला म्हणजे बरं झालं ह्याच्यावर जॉईन झाले. तर मला उलट जास्त म्हणजे इकडनं असं छान हे झालं. तर इतकी छान पत्रिका, म्हणजे हे 6 महिन्याचं जरी भविष्य असलं तर सगळ्यात प्रथम तुम्ही म्हणजे ती पत्रिका आपण कशी मांडायची, तर आपण तिथी, पक्ष आणि लग्न ते साधारण सेमच येईल असं करून ती पत्रिका मांडायची. आणि मग आजची आपली ही मिथुन लग्नाची पत्रिका आहे. मग तुम्ही ते सांगितलं की तो लग्नेश कसा षष्ठात बसलाय आणि ह्या त्या सिक्रेटिव्ह रास म्हणजे वृश्चिकेत आहे. जरी तो गुरुदृष्ट आहे, म्हणजे त्याला थोडंसं गुरुचं सहाय्य मिळेल, नाही असं नाही, पण ही रासच मुळात वृश्चिक रास सिक्रेटिव्ह आहे बुवा. आणि मग हा मंगळाचं तर खूप इतकं छान तुम्ही सांगितलं की एक पूर्ण एसे लिहावा की मंगळ कसा मारक स्थानात नसावा, तो केंद्र योगात पण नसावा, षडाष्टक मध्ये पण नसावा, सप्तमात पण नसावा, त्याची युती पण नको, त्याची दृष्टी पण नको. कारण नुसतंच इथं मारक स्थान म्हणजे धनस्थान आणि सप्तम असं नाही, कारण तो इकडे लाभात जरी गेला तरी दृष्टीने तो धनस्थानाला बघणारच आहे. मग आता ते मी खूप नाही सांगत, सगळ्यांना छान कळालंच नाही असेल. नाही, पण बोला बोला तरी बोला ऐका बोला ना, बोला. म्हणजे तो मंगळ म्हणजे मारक स्थानाचे ते निगेटिव्ह तर देईलच, पण तुम्ही असं बोलता बोलता पण म्हणाल म्हणजे त्याच्याकडं एक अशी एनर्जी किंवा आहे काही, म्हणजे तो 100 दिवस समजा त्रास देईल, पण आफ्टर दॅट ज्या जातकाला तो त्रास होईल, पण तो जातक असा खचून नाही जाणार, कारण तो मंगळाचा आहे म्हणून. तर तो परत उभं राहण्यासाठी धडपड करून उभा राहीलच. म्हणजे प्रत्येक ग्रहाला, प्रत्येक स्थानाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. म्हणजे कुठला ग्रह कसा येतो त्याप्रमाणे आपण हे ट्रान्झिटच आता म्हणतोय ना. आणि इथे चतुर्थात पण चंद्र केतू, म्हणजे जरी ते चतुर्थ स्थान गुरुदृष्ट आहे, पण तो केतू तिथे आल्यामुळं ह्या जातकाला म्हणजे त्याच्या आईला किंवा कशाच्या तरी संदर्भात त्याला म्हणजे सुखाच्या संदर्भात त्याला दुःख हे येणारच आहे. आणि मग अजून काय काय बरंच तुम्ही सगळं छान सांगितलंय. मी भरपूर लिहून पण गेलं. तुळेचा रवी ह्या संदर्भात पण तुम्ही अतिशय छान, म्हणजे मी हे पॉइंट सांगते कारण पत्रिका तर सगळ्यांना कळाली, सगळे छान प्रश्न विचारत होते. तर तुळेचा रवी सप्तमात
म्हणजे नीच हे तर मला असं नाही म्हणू, पण हे नीच आणि हे असे शब्द ऐकायला सुद्धा म्हणजे हे नाही वाटत. म्हणजे हे लोकांनी खरंच खूप इतकं सांगून, आणि म्हणजे नवीन शिकतात ना झालं हा नीचेचा ग्रह आता हा काही कामाचाच नाही असं नाही होत ना. म्हणजे तुम्ही ते खूप छान समजून सांगितलं की का बरं, कारण ते रवीला आवडणारं स्थान नाहीये. शनी तिथे उच्च, कारण शनी ऑलरेडी तिथे अंधाराचाच कारक आहे ना. म्हणजे वेस्टला आपण अंधार इन द सनसेट असं म्हणतो ना. आणि पण ह्या तुळेचा रवी सप्तमात जरी चांगला नाही, पण तो प्रथम स्थानात आणि पंचम स्थानात असेल तर तो तिथे मात्र आपल्याला म्हणजे काय चांगले रिझल्ट देऊ शकतो असं. आणि मग वक्री ग्रहांचं एक तुम्ही जाता जाता खूप छान सांगितलं की म्हणजे नाही तर जनरली कसं जन्माच्या अगोदर पण लोक ती गती बघा असं म्हणतात, तर त्याची आवश्यकता नाहीये. पण वक्री ग्रह म्हणजे ज्या स्थानात आहे किंवा बसले तर म्हणजे तिथे निगेटिव्ह का म्हणायचं हे म्हणजे मी तुम्हाला माझी शंका म्हणून विचारते. तर त्या स्थानातलं फळ मिळण्यासाठी तो त्या जातकाला जास्त मेहनत करायला लावतो असं आपण म्हटलं तर काही वावगं नाही ना वादविवाद ठरणार. वादविवाद किंवा तत्सम हा काही गोष्टी घडतात. हो येस. हा, कारण तुम्ही उदाहरण पण दिलं ना, षष्ठात शनी असला तर कित्येक लोक IAS ऑफिसर झालेले आहेत. म्हणजे एक तर शनी पण आहे, तो वक्री पण आहे, तो त्यांना जास्त डिव्होशन, डेडिकेशन आणि खूप मेहनत करायला लावेल. पण मग आपोआपच खूप मेहनत केली की आपल्याला आपलं अचीव पण करता येतं ना, आपलं ध्येय किंवा गोल असं पण म्हणता येईल ना. म्हणजे खूप मस्त मस्त सर, अतिशय अतिशय सुंदर तुम्ही म्हणजे आता मला काही वर्णनच नाही करता येत. मी एवढे 2-3 पानं लिहून असं आहे. ठेवलेले, पण खूप छान खूप छान. तर सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला परत कोटी कोटी धन्यवाद देते आणि कोटी कोटी वंदन असं आहे करते. मॅडम हा की बोला बोला. सूर्य जेव्हा उगवतो ना, होय तो सूर्य उगवतो त्यावेळेला तो किरणाने उगवतो. बरोबर आहे. तर असं म्हटलेलं आहे की जब सूरज उगता है तो वो सब किरण के साथ में होता है, हम्म, हम्म, जब वो हमारे सर पर होता है तो रोशनी के साथ होता है, हम्म, 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 जब शाम होती है तो संध्या के पास चला जाता है, बरोबर. और जब रात होती है तो वो मेघा के साथ होता है, हम्म, जब वो धनस्थान में आता है तो वर्षा के साथ होता है. तर अशा बरोबर. ह्या ज्या 5 अवस्था सूर्याच्या आहेत हम्म. ह्या लक्षात ठेवल्या पाहिजेत की नाही सकाळी ठेवू, पण तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने विनंती करते की हे परत नंतर आम्हाला, आता मुकेश भाऊंना आपल्याला क्लास द्यायचे, पण छान सांगा. म्हणजे खूप अगदी अतिशय सुंदर. म्हणजे आम्हाला हे कुठं पुस्तकात पण नाही मिळणार सर. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही परत परत त्रास देणारच आणि तुम्ही आम्हाला शिकवत राहा. आणि मी जाता जाता सगळ्यांना हे की आपण आता सगळ्यांच्याकडे मीनरास आहेच. कोणाचं लग्न असेल, कोणाच्या धनस्थानात, कोणाच्या तृतीय, कोणा असं 12. तर आता एवढे सगळे ग्रह तिथे येणार आहेत, ऑलरेडी ते असेल तरी म्हणजे सगळ्यांनी आपण ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर आणि सरांचे आशीर्वाद आहेत ते घाबरून जाण्याचं कारण नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु आणि श्रीकृष्णाच्या चरणी आतापासूनच आपण म्हणजे त्याचा आधार घेऊया. तर ते जरी सगळे ग्रह आले, शनीला येऊ द्या, राहूला येऊ द्या, तरी ते कोणाचंही काही वाईट करणार नाही. झालं तर आपल्याला कळणार पण नाही. म्हणजे एवढं पण आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला देऊन ठेवले ना, आपण जास्तीत जास्त स्पिरिच्युअल आतापासूनच सुरुवात करूया ना राहायला, मग काही प्रॉब्लेमच नाही. तर सर खूप 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 अतिशय आभार. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर थँक्यू डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज थँक्यू ग्रॅटिट्यूड थँक्यू टू यू सगळ्यांना अँड नमस्कार. ऑल द थँक्यू बेस्ट. थँक्यू 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 सर. सर थँक्यू खूप सर. सुंदर थँक्यू क्लास सर. झाला. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. गुड नाईट सर. धन्यवाद. शुभरात्री. खूप धन्यवाद छान सर. झालं. खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर. थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू 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 थँक्यू. सर. खूप छान